94.3 टमाटो FM तुम्ही आहात दिल से रसिक आहे तुमच्याबरोबर. आणि आज बुधवार, अर्थातच आज सुद्धा एक खास मेड फॉर ईच अदर कपल आहे आपल्याबरोबर. कसं असतं ना की या दर बुधवारी आपल्याबरोबर जी काही कपल्स येतात तर त्यांची फक्त ओळख करून द्यायची आणि मग त्यांची संपूर्ण जर्नी ही तुमच्यासमोर उलगडायचा प्रयत्न करायचा, इतकंच माझं काम असतं. मग त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकता येतात. त्यांचा प्रवास जाणून घेता घेता काही गोष्टी आपण कशा डील करायच्या, कशा हँडल करायच्या हेही शिकता येतं. आणि त्याचबरोबर या सगळ्या सेलिब्रिटीजना आपण जेव्हा एक ॲक्टर किंवा एक सन्माननीय व्यक्ती म्हणून ओळखत असतो तर तीच व्यक्ती एक माणूस म्हणून कशी आहे, एक लाईफ पार्टनर म्हणून कशी आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घेता येत असतं. आणि म्हणूनच तुम्ही दर बुधवारी अगदी मनापासून एन्जॉय करत असता मेड फॉर ईच अदर. सो आजचं आपलं खास कपल जे आहे तर त्यातला तो जो आहे ना तर तो आपल्या सगळ्यांचा लाडका असा ॲक्टर, प्रोड्युसर, रायटर की ज्यानं अर्धांगी या चित्रपटापासून आपला प्रवास सुरू केला ॲज अन ॲक्टर. आणि मग तिथपासून वेगवेगळ्या सिरियल्स, मराठी, हिंदी चित्रपट हा प्रवास करता करता आता तो लवकरच एका हॉलिवूड पटामध्ये सुद्धा दिसणार आहे. तर असा आपल्या सगळ्यांचा लाडका तो आणि त्याच्या संपूर्ण कारकिर्दीला तितकाच महत्त्वाचा सपोर्ट असणारी ती, हे दोघं आहेत आजचे आपले खास मेड फॉर ईच अदर. कोण आहेत ते? नमस्कार, मी अजिंक्य देव. नमस्कार, मी आरती देव. तुम्ही ऐकताय दिल से मेड फॉर ईच अदर RJ रसिका बरोबर 94.3 टमॅटो FM वर. एकदम फ्रेश. आवाजाला क्लॅरिटी खूप छान आहे. टीचर आहे ती. शी इज एन MBA. ओके. ती MBA स्टुडंट्सना शिकवते. आहे तुझंच. ओके, आता मेड फॉर ईच अदर आपलं सेगमेंटचं नावच आहे. सो मला सगळ्यात पहिल्यांदा जाणून घ्यायचं की अजिंक्य देव आणि आरती देव यांची लव्ह स्टोरी आहे, लव्ह मॅरेज आहे, अरेंज मॅरेज आहे, काय आहे नेमकं? लव्ह स्टोरी, लव्ह मॅरेज या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप गमतीदार इतिहास आहे आमचा. कारण आम्ही भेटलो कॉलेजमध्ये, 11वीमध्ये पार्ला कॉलेजमध्ये आम्ही एकत्र भेटलो. आणि मी पाहिलं तिला 11वी FYमध्ये FY BSc आम्ही एकाच डिव्हिजनमध्ये होतो. आणि देन झाला रोमॅन्स किंवा आवडली मला ती. आणि देन वी स्टार्टेड, म्हणजे अर्थात त्याच्यातही खूप इतिहास होता. तिला हो म्हणण्यासाठी पण बराच वेळ लागला. मी बऱ्याच मनवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर अजूनही मला आठवतं गाडीकडे, मी गाडी घेऊन जायचो कॉलेजला तेव्हा. आणि तिला गाडीत घेऊन जुहू बीचच्या तिकडे कुठेतरी कोपऱ्यावर उभी केली होती गाडी आणि तिला विचारलं. आणि मग तेव्हा आनंदाने मला असं वाटलं होतं की तिला केवढा तरी हर्षा वायू होईल, पण ती रडायलाच लागली. अर्थात तेव्हा मी फक्त रमेश देवांचा मुलगा होतो, सीमा देवांचा. पण तेव्हा ती रडायलाच लागली. एकदम मला कळलंच नाही, म्हटलं काय केलं मी, काय गोंधळ झाला माझ्याकडनं. सो एनिवे, पण दॅट वॉज द बिगिनिंग ऑफ आवर लव्ह स्टोरी. आणि ऑफकोर्स नंतर त्या रडण्याचा अर्थ हो होता आहे मला उशिरा कळलं. परंतु पण ॲज वी वेंट अहेड, पहिल्या आठवणीतली खरं सांगायचं तर कॉलेजमध्ये 11वीत असताना, सॉरी FYला असताना आम्हाला एक वैद्य मॅडम शिकवायला होत्या मॅथ्स. आणि काहीतरी त्यांनी अजिंक्यला उभं केलं आणि विचारला प्रश्न. ती माझी पहिली आठवण त्याला बघितल्याची. तोपर्यंत मी ऐकून होते की तो कॉलेजमध्ये आहे. अजिंक्य हुशार आहे, क्लासमध्ये किती असायचा हा प्रश्न आहे. हुशार नव्हतो मी, एटीकेटी स्टुडंट आहे मी. तर तोपर्यंत माहिती होतं तो कॉलेजमध्ये आहे, पण बघितलं नव्हतं त्याला. ते पहिली आठवण की तो त्याला बघितल्याची. आणि मग जेव्हा यांनी विचारल्यावर ते रडू बिडू आला, तो काय विषय? कठीण आहे सांगणं आता की काय एक्झॅक्टली मला हे झालं, पण इट वॉज टू ओव्हरवेल्मिंग आय गेस. पण मग जेव्हा अजिंक्यला बघितलं तेव्हा फक्त हा रमेश देवांचा मुलगा म्हणून तो क्लिक झाला की अजिंक्य मधलं स्पेशल काय आवडलं होतं नेमकं? सुरुवातीला इट वॉज जस्ट की एक हो ऐकून होते हा आहे आणि त्याला बघितलं. मग काही आम्ही काही एक्झिबिशन्समध्ये भाग घेतला दोघांनी. ट्रिप्सवर गेलो होतो आम्ही शाळेतनं, ट्रेकिंगला गेलो कॉलेजमधनं. आणि मग ओळख वाढली आणि हे झालं. आणि मग त्यांनी प्रपोज केल्यानंतर तो म्हणाला तसं मी रडायलाच लागले आणि मी काही हो म्हणाले नाही त्याला. आणि त्याला मी टांगवत होते ॲक्च्युली. आणि मग एक दिवस तो म्हणाला तू आईदर मला तो हो तरी सांग, नाही तर मी तुला ह्याच्या पुढे भेटणार नाही. आणि तो निघून जायला लागला. तेव्हा मग मला ते परत भेटणार नाही ह्या कल्पनेनी. पण का एवढा वेळ का घेतला? म्हणजे अजिंक्यनी विचारले, आणि कारण अजिंक्यच्या मागे तेव्हाही भरपूर मुली असतील मला माहितीये. भरपूर होत्या, आम्ही खूप ऐकल्या त्या गोष्टी आणि माझ्याच मैत्रिणींपैकी पण होत्या काही. तरी पण एवढा वेळ घेतलास हो म्हणा? कारण वी वर व्हेरी यंग तेव्हा आणि खूप सगळं अजून
करिअर सेट व्हायचं होतं, सगळंच करायचं होतं. तर मी म्हटलं की आपण वेळ घेऊ, आपण लेट्स बी फ्रेंड्स, आणि एकदा आपण सेटल झालो लाईफमध्ये की मग आपण विचार करू शकतो अशा ह्यानी. पण फायनली जेव्हा ही हो म्हणली तर मग भेटणं सुरू झालं. ती अंधेरीलाच राहायची. म्हणजे कॉलेज माझं पार्ला ईस्टला पार्ला कॉलेज आमचं, आणि ती अंधेरीला लालूबाई पार्कच्या तिकडे राहायची. मला आठवतं तो त्या दिवशी चालत तिकडनं घरी गेला. म्हटल्यानंतर हां असं आय बिलीव्ह सो. पण हां तिथनं पण नंतर मला जे आठवतं आहे तेच की एवढं नक्की की तिच्या घरातून विरोध असा नव्हता, परंतु तिला सांगितलेलं होतं तिच्या घरातून, म्हणजे ती, तिची बहीण आणि तिचा मोठा भाऊ आणि आई. इन्सिडेंटली फादर हॅड पास्ड अवे. पण त्यांनी सांगितलं होतं की एकतर सिने कलावंतांचं घर, रमेश देव सिंहदेवांचा मुलगा, तो एकतर तुला फसवणार आहे, तो सोडून जाणार आहे, त्यामुळे त्याच्यात तू फार आशा धरू नकोस, आणि लग्न झालं तरी किती टिकणार आहे तुम्हाला काय माहिती आहे. सो दे वर क्वाईट कॉन्झर्वेटिव्ह फॅमिली. आता दे आर मोर प्रोग्रेसिव्ह देन आय एम. पण हां हे सगळं मी ऐकलेलं, नंतर तिने मला सांगितलं. आणि आता 34 वर्ष झाली आमच्या संसारात. अच्छा. सो वी मॅरिड फॉर अ व्हेरी व्हेरी लॉंग टाईम. इट्स बीन अ जर्नी. मी पहिलं पिक्चर केलं माझं, आणि दुसऱ्या पिक्चरच्या नंतर आमचं लग्नच झालं. सो इट्स बीन अ व्हेरी लॉंग टाईम. 1986 डिसेंबर. पण खूप म्हणजे आता इतका वेळ गेलेला आहे मध्ये की बऱ्याचशा तेव्हाच्या आठवणी आता जरा विस्मरणीय झालेल्या आहेत. परंतु दे वर ब्युटिफुल मेमरीज, आणि वी हॅड अ व्हेरी लवली लव्ह लाईफ ऑल्सो. त्या 3-4 वर्षांमध्ये आम्ही किती जवळपास 4 वर्षाचं कोर्टिंग होतं. हां म्हणजे तिने नंतर मग जे काही सगळ्या बायकांना सहन करावं लागतं ते केलं असं म्हणते ती माझ्याकडनं. नाही दॅट इज पण या इट वॉज फन. इंटरेस्टिंग ना. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती प्रपोज करते आणि अजिंक्य देव सारखी लाडकी व्यक्ती प्रपोज करते आणि तिचा रिस्पॉन्स असतो तो म्हणजे रडणं. वी कांट इमॅजिन ना ऍक्च्युली. पण हे असं होत असतं, म्हणजे फक्त आपल्याच लव्ह स्टोरीजमध्ये असं काही होतं असं नाहीये. सेलिब्रिटींच्या लव्ह स्टोरीजमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी होत असतात. ओके, पण इथून पुढचा त्या दोघांचा प्रवास नेमका कसा झाला, या प्रवासामधल्या काही गमती जमती, काही गिफ्ट्स, काही खास आठवणी, बरंच काही जाणून घ्यायचे. ऐकत राहा त्यासाठी 94.3 टोमॅटो FM, दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज आपल्याबरोबर खास मेड फॉर ईच अदर कपल, अर्थातच आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता, प्रोड्युसर, रायटर अजिंक्य देव आणि सौ आरती अजिंक्य देव. अजिंक्य देव म्हटलं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठीतले सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रमेश देव हे त्यांचे वडील, आणि ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव या अजिंक्यच्या आई. म्हणजे घरामधला वारसाच हा अभिनयाचा आहे. पण एकूणच त्याचा अभिनयाचा प्रवास कसा झाला हे तर आपण थोडाफार जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोतच. पण आज मेन आपल्याला जाणून घ्यायचं आहे तो त्यांचा मेड फॉर ईच अदर जर्नी. सो मला तर विचारायचं आहे की होकार ते लग्न याच्यामध्ये साधारणपणे किती दिवसांचा गॅप होता, काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, होकार ते लग्न 4 वर्ष. अच्छा. कारण 82 आणि 86 मध्ये लग्न झालं. आणि तोपर्यंत मी आमचं ग्रॅज्युएशन झालं, आणि मग माझी पहिली फिल्म सर्जाची तयारी. मग त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आरती माझ्याबरोबर होती. रादर आमच्या घरात रायटिंग सुरू झालं तेव्हापासून ते पिक्चरच्या मुहूर्तापासून मग अर्धांगीचा मुहूर्त झाला पहिला. ॲक्च्युली सर्जाच्या आधी अर्धांगीचा मुहूर्त झाला आणि अर्धांगी झाला शूट. सो आरती या सगळ्या प्रवासात एकत्र होती माझ्या. सो आणि त्या पुण्याच्या, मग बेसिकली त्यांचं फॅमिली इज फ्रॉम पुणे, पण मग आई वगैरे इथेच राहायचे अंधेरीला. नंतर ते आता सगळेच पुण्याला शिफ्ट झाले. हां, सो 4 वर्ष. 4 वर्षांमधली कुणाची दोघांपैकी अशी काही खास आठवण, तेव्हा काही गिफ्ट दिल्या होत्या, तेव्हा आपण असं भेटलो होतो? खूप गिफ्ट दिले होते. कुणी कोणाला गिफ्ट जास्त दिलेले? आरतीने दिल्याच, मला आता आठवत नाही काय ते, पण मी बऱ्याच दिलेल्या आठवतात मला. ड्रेसेस तर भरपूर दिले होते. मी त्याला दिलेली एक गिफ्ट त्याला आठवत नाही, पण मी एक स्वेटर विणला होता त्याच्यासाठी. अरे बापरे. आय डोंट नो कुठे आहे तो. आय डोंट नो वेअर इट इज नाव. नाही आता तो, पण मी त्याच्याकरता विणला होता स्वेटर. ब्लू कलरचा, डार्क ब्लू, लाईट ब्लू आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन. आणि मी काही फार विणायचे वगैरे असं खूप नाही येत होतं मला, पण मी खूप रेग्युलरली विणणारी नव्हते. पण खास त्याच्याकरता म्हणून तो विणला होता, शिकले. आणि तो लपून विणला होता. मी तो घरी आला की तो लपून ठेवायचा, आणि बघितला नाही पाहिजे लग्नाच्या आधी. तिचा कल अजूनही उगाच जाऊन पैसे खर्च करून काहीतरी आणण्यापेक्षा स्वतः काहीतरी करून देण्याला आहे. म्हणजे तिने फ्रेम्स केले होते तेव्हा ती त्या काय त्याला म्हणायचं माहिती नाही मला, पत्र्याच्या एम्बॉसिंग, आणि ते मोठमोठे तिने याचे म्हणजे गीतेचा दोष श्रीकृष्णाचा आणि याचा एक, आणि घोड्यांचा बऱ्याचशा असं केलेला 2-4 आमच्याकडे होते.
दॅट वॉज मोर. आणि हर मदर वॉज ऑलवेज इन टू त्या खूप क्रिएटिव्ह कामं करायच्या आणि त्या सगळ्या त्यांची फॅक्टरी होती स्वतःची, सो काही ना काहीतरी चालू असायचं त्यांचं. सो ह्या सगळ्यांमध्ये तोच एक आलेला आहे की उगाच जाऊन पैसे उडवायचे आणि काहीतरी घेऊन यायचं, त्याच्यापेक्षा आपण काहीतरी करून दिलं तर त्याला जास्त अर्थ आहे आणि इट्स गॉट मोर व्हॅल्यू. सो ती गिफ्ट त्यांच्याकडून आठवलेली आहे. हां, म्हणजे आत्ता आठवली अजिंक्यने तुला थँक्स टू यू. अजिंक्यने दिलेली तुला गिफ्ट कुठली आठवते मग? लग्नाच्या नंतरची म्हणजे त्यांनी मला पहिली हिऱ्याची एक अंगठी आणून दिली होती. ती अच्छा. अजून इट वॉज आय थिंक 10th वेडिंग अॅनिव्हर्सरी. 10 वर्षानंतर मला माहिती, 10th वेडिंग अॅनिव्हर्सरी होती. पण त्याच्या आधी पण दिलेलं एवढ्या नाही. तिच्या आईने दिलेली आहे गिफ्टच्या. सांग मला, ऐकायची आहे. कारण ती एक खूप सुंदर साडी होती बेबी पिंक कलरची आणि इम्पोर्टेड साडी होती, तेव्हा इम्पोर्टेड साड्यांचं जास्त हे होतं. तर त्यांनी ती गिफ्ट मला दिलेली होती आणि ती जास्त आणखीन हे म्हणजे आम्ही दोघं कुठेतरी बाहेर गेलो होतो रिक्षामध्ये आणि ती रिक्षामध्ये मागे आम्ही ठेवून दिली होती साडी फॉल बिलिंगला द्यायची म्हणून मी बरोबर नेलेली आणि ती रिक्षातच मी विसरलो हरवली तिने. आणि ती गेली साडी. त्याच्यामुळे त्याचा फार मला खूप त्रास झाला होता नंतर की अरे त्यांनी एवढी दिली आपल्याला गिफ्ट. आणि पण सासूबाई, त्या सासूबाई म्हणजे त्या सीमादेव आहेत आणि त्यांनी दिलेली ती गिफ्ट होती. मी पॉज कर. कसं असतं ना, आपण एक एक पावलं पुढं चालत राहतो ना, तेव्हा काही गोष्टी मागे आपल्या विसरलेल्या असतात आणि जेव्हा आपण अशा काही गप्पा गोष्टी करायला लागतो तेव्हा मग पुन्हा त्या गोष्टींची उजळणी होते, आठवणींची उजळणी होते आणि मग त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्याला पुन्हा लक्षात येतात. काही गोष्टी राहून गेल्यात का की त्या आता पुन्हा आपल्याला करायची गरज आहे, असं बरंच काही या सगळ्यांना जाणवत असतं. म्हणूनच खरंच ना, आपण सुद्धा आपली लव्ह स्टोरी असेल, आपली लाईफ स्टोरी जी असेल तर त्यासाठी सुद्धा असाच कधीतरी वेळ काढून बसायला पाहिजे आणि त्यातल्या काही आठवणींची उजळणी करायला हवी. म्हणजे नेमकं काय राहून गेले, काय करायला हवं हे सुद्धा नव्यानं आपल्या लक्षात येऊ शकतं. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM, दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर आणि आज खास मेड फॉर ईच अदर कपल आपल्याबरोबर आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते अजिंक्य देव आणि सौ आरती अजिंक्य देव. एकच काम माझं काय आहे माहिती का की कोल्हापूरचा हा कलाकार आहे आणि आता जरी तो मुंबईमध्ये स्थायिक झालेला असला तरी त्याला या कोल्हापूरच्या खास आठवणींच्या मधून फिरवून आणायचं आहे. त्यांच्या काही आठवणी ताज्या करायच्या आहेत आणि त्यातूनच जाता जाता काही छानसा मेसेज आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचा आहे. सो आता मला तुम्हा दोघांनाही विचारायचं आहे की जेव्हा तुमच्या लग्नाबद्दल घरामध्ये तुम्ही सांगितलं तेव्हा आता रमेश देव आणि सीमा देव हे एक सेलिब्रिटी कपल हे तुझे आईबाबा होते, तेव्हा त्यांची मेन रिॲक्शन नेमकी कशी होती? म्हणजे त्यांनी इझिली ॲक्सेप्ट केला या सगळ्या गोष्टी की काय कसं? माझ्या आईबाबांनी खरं सांगायचं तर दे वर व्हेरी वंडरफुल अबाउट इट. म्हणजे आम्ही राजपूत ॲक्च्युली, परजातीय नको एवढंच आईबाबांचं दोघांचं म्हणणं होतं आणि बाबांचं खास करून. आणि अर्थात झाली तर मग काय हरकत नाही असं होतं. पण नाही त्यांनी खूप छान एक्सेप्ट केलं आणि कुठेच त्याच्यामध्ये कधीच प्रॉब्लेम नाही आला आईबाबांचा. त्यांनी प्रत्येक गोष्टीला संमती दिली आणि खरं तर माझं लग्न खूप लवकर झालं. म्हणजे आमचं दोघांचंही, आमच्या वयांमध्ये अंतर फारच कमी आहे, 1 महिन्याचं, कारण कॉलेजमध्ये एकत्र होतो. पण 22व्या वर्षी लग्न झालं माझं, 22-23व्या वर्षी, आय डोंट रिमेंबर नाव. आणखी एक त्याची गंमत सांगायची म्हणजे की आम्ही दोघांनी घरी ठरवून सांगितलं नाही, पण एकाच दिवशी दोघांनी आपापल्या घरी सांगितलं. ठरवलेलं नव्हतं, काहीतरी विषय निघाला, माझा आईशी बोलताना, त्याच्या आई वडिलांशी बोलताना त्यांनी पण सांगितलं आणि मी पण सांगितलं आणि नाहीसे एकाच दिवशी सांगितलं गेलं आणि मग आम्ही फोनवर बोललो की अरे आपण पण, मी पण सांगितलंय. म्हणजे मोबाईल्स तर नव्हतेच तेव्हा, फक्त लँडलाईन होती आणि त्यांच्या घरी लँडलाईन नव्हती, त्यांच्या बाजूला लँडलाईन होती. तेव्हा आम्ही त्यांना वाटेल त्या वेळेला फोन करायचो. त्या आजी खूप छान होत्या, त्या तरी सुद्धा बोलायच्या. ॲक्च्युली 1 मजला वर होता त्यांचा फोन आणि मी मग कोल्हापूरवरनं शूटिंगला गेलो की तिथनं कितीतरी फोन सारखे आणि मग त्या रात्री 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता आरती आपली धावते वर खाली. आता मला तेच विचारायचं की रमेश देव आणि सीमादेव यांच्या घरी आपण सूनबाई म्हणून आलो आहोत. लग्नानंतर मग एक ती फिलिंग कशी होती की ॲडजस्टमेंट्स असतात, पर्सनल ॲडजस्टमेंट्स, फॅमिली ॲडजस्टमेंट्स, सो कसं काय काय? थोडंफार दडपण होतंच ह्याच्यावरती की देर वॉज अ सर्टन अबाउट द फॅमिली, नाही म्हटलं तरी. आणि आईबाबा तर खूपच चांगले, म्हणजे मुलीसारखंच त्यांनी मला हे केलं. फक्त एक मेन मला चेंज होता म्हणजे माझ्या घरी माझ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं, माझा भाऊ परदेशी असायचा, त्यामुळे आई आणि मी दोघंच जण घरी असायचो. आणि ह्यांच्या घरी आल्यावर इट वॉज लाईक 10-12 लोक घरामध्ये एका वेळेला सतत ऑलवेज, आणि सारखे पाहुणे असायचे आणि असले की अशी 10-12 लोक तर सतत. त्यामुळे दॅट वॉज वन बिग मेजर चेंज फॉर मी. आणि
मला आठवतं जेवणावरनं ती गंमत अजिंक्य जेव्हा लग्नाच्या आधी आमच्या घरी जेवायला यायचा तेव्हा तो इतका हात राखून जेवायचा, कारण त्याला वाटायचं की अरे एवढंच आहे, पुरणार कसं. त्याला किती सांगितलं की अरे आपल्यानंतर कोणी नाही आहे जेवायला. आमच्याकडे म्हणजे मी लहान असल्यापासूनच एकतर आमचं जॉईंट म्हणजे आईची आई, माझ्या आईची बहीण, मामा माझा, त्याची फॅमिली. सो इट वॉज अ होल जॉईंट फॅमिली. सो आम्ही लहानपणापासून जे वाढत गेलो ते सतत नाही म्हटलं तरी 8-9 माणसं घरात असायचीच. हां, आणि त्या व्यतिरिक्त बाबा कधी किती लोकांना घरी घेऊन येतील हे माहीतच नव्हतं. ते माझी बहीण होती, म्हणजे रादर कोल्हापूरची एक मनोरमा तिचं नाव होतं. ती आमच्याकडे ती आली आमच्याकडे लहानपणापासून आणि मग तीच घरातलं सगळं जेवण करायची. तिचा हात पण इतका सढळ होता की तिला 2 माणसांचं जेवण करायला सांगितलं तर कमीत कमी 20 व्हायचं. तो ती करायचीच. आणि आमच्या घरी तेव्हा कमीत कमी 15-16 माणसं जेवायला दररोज असायची, सकाळ संध्याकाळ. इट वॉज लाईक अ धर्मशाळा. म्हणजे त्याला काही म्हणजे तेव्हा मला आठवतं आहे म्हणायचं की मराठीमधले रमेशदेव आणि हिंदीमधला धर्मेंद्र या दोघांच्या घरी वाटेल तेव्हा इतकी लोकं असतातच जेवायला. सो हे एक इट वॉज अ पार्ट ऑफ लाईफ. आणि आईला ते म्हणजे तिचा तर ते अंगवळणीच पडलेलं होतं. तेव्हा इतके पदार्थ एकतर करायचे, असं पण नाही की एकच केलं आणि सगळ्यांसाठी. पदार्थ सगळे असायचे, सकाळ संध्याकाळ फ्रेश जेवण केलं जायचं. यांच्या घरी दोघंच असल्यामुळे एवढंसं जेवण. मग मला भीती वाटायची की अरे मी खाल्लं तर त्यांना मिळेल का. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी बऱ्याच वेळेला अर्धपोटीच परत यायचो. पण मग तिच्या आईला ते कळायचं. मग तिची आई वॉज व्हेरी व्हेरी क्लिअर की अरे अजिंक्य येणार आहे, मग त्याला व्यवस्थित वाटलं पाहिजे आणि दिसलं पाहिजे ताटात आहे म्हणून. सो तेच की खूप लोक तर त्यांची जरा सवय व्हायला की रोज इतकी लोक घरामध्ये आणि त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये राहायचं. आणि आई माझी एकटी असायची तेव्हा घरी, त्यामुळे आणि जरा तब्येतीची वरखाली की मला आईला भेटायला जावं असं वाटायचं. तर अजिंक्यच्या आईने कधी मला नाही म्हटलं नाही. ऑलवेज की कधी तू जा. बाकीच्यांना असं वाटायचं अरे ही माहेरी चालली आहे, पण त्याने मी म्हणायच्या जा तू, काहीच प्रॉब्लेम नाही तुला जायला असं. सीमा देव यांना आम्ही जेव्हा चित्रपटात बघितले तेव्हा सोजवळ तशाच आहेत त्या. म्हणजे एक सुनबाई म्हणून तुम्हाला तेच सांगू. हो, रिअल लाईफ मध्ये अगदी तशाच आहेत त्या. पण त्यांनी तुला शिकवलेली एखादी खास रेसिपी की जी इथे आल्यामुळे तू शिकलीस आणि ती अजिंक्यलाही आवडते वगैरे? ॲक्च्युली बरंचसं जेवण मी लग्नानंतरच शिकले. लग्नाच्या आधी आमची जेवणाची पद्धत म्हणजे ब्राह्मण असल्यामुळे सगळं गूळ आणि हे अशा भाज्या आणि साध्या वाटपाच्या नाही. आणि इथे म्हणजे सगळं एक तर चिकन, मटण, कोल्हापुरी चिकन, कोल्हापुरी मटण हे सगळं मी त्यांच्याकडनं शिकले. मला एकतर त्यांच्या घरचं जेवणही खूप आवडायचं. मग तिची आई पण छान, एकतर त्यांच्याकडे कुळथाची उसळ करायची, आई करायची खास करून, आणि ती मला खूप आवडायची. कारण मी आत्तापर्यंत त्या उसळीला कधी एक्सपोजच नव्हतं झालेलो, पण त्या खूप छान करायच्या त्या. आणि मग त्यांच्या घरचं वरण भात वगैरे सगळं आवडायचं. पण माझ्या घरी आल्यानंतर आरतीने शिकलेल्या डिशेस म्हणजे कोल्हापुरी चिकन, जसं ती म्हणाली, जे मला लहानपणापासून प्रचंड आवडतं. आणि म्हणजे आपण कोल्हापुरी, आणि तुला माहिती आहे की कोल्हापुरात तसं लहानाचा मोठा नाही झालो मी, पण प्रत्येक सुट्टीला कोल्हापुरात असायचो. आजी माझी खूप छान जेवण करायची, माझ्या बाबांची आई. आणि तिकडे आमचं शेत होतं कळंब्याला. त्या शेतावर लहानपणी आम्ही रात्री जायचो जेवायला. तिथे एक वामन नावाचा माणूस होता, तो जेवण करायचा. त्या जेवणाची म्हणजे छान झालं आहे हे सांगण्याचा जो एक मार्क असायचा, बेंचमार्क, तो हा की नाकातून, तोंडातून आणि कानातून पाणी आलं पाहिजे तेवढं तिखट. आणि ते तिखट मी आजही तेवढंच खातो. आणि त्या तिखटाचं मला इतकं प्रेम होतं की आता आमच्या घरीसुद्धा जे जेवण, आता हल्ली अर्थात कोणीच खात नाही फार जास्त म्हणून ते होत नाही, पण तरी मी चावून हिरव्या मिरच्या खातो. पण मी आणि आई प्रचंड तिखट खायचो. आणि ते जेवण मग आरतीला बरोबर जमलं. मग तो एक गोटी पुलाव, म्हणजे त्याला आपण, तुम्हाला माहीत असेल, तो खिमाच्या गोळे करून पुलाव असतो, तो खास कोल्हापूरचा आहे. सो या सगळ्या गोष्टी त्या अजूनही प्रचंड आवडतात. आणि त्या आरती खूप छान करायची, पिठलं भात छान करते. सो जसं मगाशी मी म्हटलं की कोल्हापूरच्या आठवणी पण मला ताज्या करायच्या आहेत, तर जसं की आता कोल्हापुरातल्या काही खास रेसिपीज अजिंक्य देव यांना खास त्यानिमित्तानं आठवत आहेत. असंच बरंच काही आपल्याला बोलायचं आहे या दोघांच्याशी सुद्धा. खास मला आरतीनाला विचारायचं आहे की त्यांना काही ॲडजस्टमेंट्स कराव्या लागल्या का, खास करून जेव्हा रमेश देव आणि सीमा देव यांची सूनबाई म्हणून या घरामध्ये प्रवेश झाला त्यानंतर. विचारूया बऱ्याच गोष्टी. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM, दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FMवर तुम्ही आहात दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्याबरोबर, आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते कलाकार अजिंक्य देव आणि सौ आरती अजिंक्य देव.
हे दोघं जण का आहेत मेड फॉर इच अदर? हा प्रवास तर आपण जाणून घेणार आहोतच, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रमेश देव आणि ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे अजिंक्य देव हे थोरले सुपुत्र, की ज्यांनी आपल्या कोल्हापूरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या चित्रपटांच्या निमित्तानं भरपूर काळ घालवलेला आहे. इथं कोल्हापूर म्हणलं की खाण्यापिण्याशी संबंधित त्याच्या खूप छान आठवणी असतात. तर अजिंक्य कुठल्या आठवणी अशा कोल्हापूरच्या खास शेअर करणार आमच्याबरोबर? श्रीकृष्ण डिलक्स नावाचं खानावळ होती बेंदू चौकात, तिकडेच कोपऱ्यावर होतं ते. आणि मला अजून आठवतंय लहानपणी, आणि मी शूटिंग करायला लागल्यानंतर तिकडचं जेवण इतकं अप्रतिम असायचं. अर्थात ओपल पण तेव्हा खूप पॉप्युलर होतं आणि पर्लसुद्धा, पण दॅट वॉज वंडरफुल. सो ते आता मला नाही दिसलं ते बऱ्याच वर्षात मी शूटिंगला आल्यानंतर. ओके ओके ठीक आहे. मग अजिंक्य त्या आठवणींमध्ये रमलाय, जरा कोल्हापूरच्या आठवणी येतील जरा. पण मग मला तेच विचारायचं की तू आल्यानंतर हा चित्रपटामध्ये, सासूबाई चित्रपटामध्ये, सासरेबुवा चित्रपटामध्ये, तेव्हा मग तुला घरामध्ये कसं ऍडजस्ट करायचीस तू? सुरुवातीला काही एवढं वाटलं नाही, नंतर थोडा त्रास व्हायला लागला मला की मी घरात बसू नये, कारण तशी मी शिकलेली, थोडे 6 महिने नोकरी केली आणि मग मी सोडली ती नोकरी. ॲक्च्युली सोडली म्हणजे आम्ही अजिंक्य अमेरिकेला जाणार होता आणि मी पण अमेरिकेला त्याला जॉईन होणार होते, त्यामुळे मी नोकरी सोडली की लग्नाच्या पहिल्या वर्षी काही ना काहीतरी सारखं असतं सतत, तर जॉबसारखं लीव्ह घ्यायचं पटत नव्हतं मनाला, म्हणून मी जॉब सोडला की एनिवेज 6 महिन्यांनी बदलायचं. त्याच्यानंतर मग मी घरी असायचे, सगळे बाहेर असायचे आणि बाकी आणखीन घरात मंडळी असायची, तर मग थोडंसं मला असं माझी कोंडणी व्हायला लागली थोडीशी. पण काय करावं, मग मी सर्जाच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये ॲक्टिव्हली मदत केली बाबांना. मग अकाउंट्स ठेवायला सुरुवात केली, ते बघायला लागले. मग काही मला प्रोजेक्ट्स मिळाले, ते करत गेले आणि असं वेगवेगळे काहीतरी करून नवीन नवीन प्रोजेक्ट्स मी असे बरेच केले. फिल्म बनवली एक इंडियन बँक्स असोसिएशन करता, त्याच्यात माझा बराच वेळ गेला. तर असं मग मी स्वतःला बिझी ठेवत गेले. नाही, मी शिकले, ऑन द गो शिकले. म्हणजे मी जेव्हा नोकरी करत होते लग्नाच्या आधी, तेव्हा मी काळे कन्सल्टंट्स म्हणून त्यांच्याकडे नोकरी करत होते. तर त्यांना एक फिल्म करायची होती त्यांच्या एका सॉफ्टवेअर प्रोडक्टची, तर ती जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली, कारण मी तिथे मार्केटिंग ट्रेनिंग म्हणून लागलेले होते. तर ती फिल्म मी पूर्णपणे केली. तर तो एक आपण ऑन हँड म्हणजे स्वतः जेव्हा करतो तेव्हा ऑटोमॅटिकली शिकत जातो. तशी ती फिल्म केली. तेव्हा मग हे सगळे होतेच गायडन्स द्यायला. दत्ता काकांशी मी बोलले, त्यांनी मला गाईड केलं. आणि दत्ता काका म्हणजे राजदत्ता, माझे काका, म्हणजे राजदत्तांची मिसेस ही आईची मोठी बहीण सख्खी. आणि तो मी एक प्रोजेक्ट केला, तो जवळजवळ माझा वर्षभर चालला प्रोजेक्ट. आणि मग त्याच्यानंतर आणि मी काहीतरी एक रेस्टॉरंट चालू केलं, तर त्याच्यात बिझी झाले. तो प्रोजेक्ट ते सेटअप करणं, आणि मग मी प्रोडक्शनमध्ये बाबांना मदत करत होते. आणि आम्ही एक सिरियल केली होती चतुराई, त्याच्यात मग मी बाबांना असिस्ट पण करत होते डायरेक्ट करायला. बेसिकली अकाउंट्स आणि प्रोडक्शन वगैरे हे सगळं हँडल करायला लागले. मग इट वॉज फाईन. तिने MBA केलं मार्केटिंगमध्ये, आणि त्या अनुषंगाने मग तिने नोकरी करायची. पण ती मला नोकरी करणं कधी तसं फारसं पटतच नव्हतं. अर्थात शी इज अ टीचर इन मिडी बाय NMIMS, आणि आमची स्वतःची शाळा पण आहे, ती बघते. सो बरं, आता खूप गोष्टी करत असते, मग तिला वेळच नाही. पण मग तिच्या करिअरमध्ये जेव्हा त्यांनी ठरवलं की बाबा आता मला जरी तुझी इच्छा असून नसो मला काहीतरी बिझी राहायचं आहे, तेव्हा मग तुझा सपोर्ट कसा? फार नसेलच सपोर्ट. एकतर मला म्हणजे मी तसंच म्हटलं ना तुला की मी नसायचोच, आणि खूप वर्ष आरतीनी. आत्ता जेव्हा मी विचार करतो रेट्रोस्पेक्टिव्हली, तेव्हा जाणवतं की अरे हो, खरंच मी अन्याय केला असं म्हणणार नाही, परंतु नाही झालंही असेल, पण मी नसायचोच. सो ह्या सगळ्या गोष्टी टेकन फॉर ग्रांटेड होत्या ॲज फार आय एम कन्सर्न. आत्ता बघताना असं वाटतं की अरे हो, खरंच आय शुड हॅव बीन देअर. पण नाही, मी पिक्चर्स पण चाललेली होती आणि आय वॉज डुईंग अ लॉट ऑफ अदर थिंग्स, आणि त्याच्यातून मग असलो घरी की आम्ही एकत्र असायचो. पण या सगळ्या गोष्टींमध्ये कधी विचार करून बोलायचं किंवा ती मॅच्युरिटी नव्हती, आणि त्याला वेळ लागला खूप यायला. बहुतेक अजूनही आलेली नसेल कदाचित. पण सो म्हणजे कसं असतं की आपलं करिअर घडवत असताना आपण खूप बिझी असतो, आपल्याला 1000 लोक बाहेर भेटत असतात, पण घरामध्ये राहणारी जी लोक असतात त्यांना एकटेपण कुठेतरी जाणवतं. करेक्ट. आणि कदाचित तिला तेव्हा एका मित्राची हसबंड गरज असणारच ऑब्व्हियसली. मी मित्र कधीच होऊ शकलो नाही, हे खरंच आहे. म्हणजे मी फक्त लग्नाआधी जो मित्र होतो तेवढाच, पण नंतर अजून माझा मुलाचा पण म्हणजे इन्सिडेंटली बोलायचं झालं तर माझा भाऊ, त्याचा माझ्याबद्दलचा हाच रोष आणि राग आहे की मी मित्र कधीच झालो नाही. तो माझ्यापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे,
आणि माझा मुलगा आता तेच बडबडतो की आय एम की एव्हरी टाईम आम्ही भेटल्यानंतर नुसतं तुला नसीहत द्यायची असते आणि जस्ट डू दिस डू दॅट माझं काही ऐकून घ्यायचं असतं, मला काही बोलायचं, या गोष्टीवर कधी मला जमलंच नाही ते सॅडली इनफ. सो एक स्वभाव तसा आहे म्हणा, किंवा मी मोठा होतो घरातला आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे दिली नाहीच कोणी, परंतु ती उगाच डोक्यावर घेऊन बसण्याचा एक सवय किंवा स्वभाव. आणि मग बाबा नाही तर मीच बाप सगळ्यांचा, तो हा एक म्हणजे बाबा बरेच बाहेर असायचे ते सुद्धा. सो या गोष्टी आत्ता असं वाटतं की अरे हो कदाचित अत्याचार रादर हाल झाले असतील आरतीचे, किंवा जो काही तिच्यावर झालेला अन्याय आहे तो झाला, आता ती वेळ निघून गेली, कांट डू नथिंग अबाउट इट. सो ठीक आहे, ती वेळ निघून गेली तर निघून गेली, पण अजून सुद्धा आज या टप्प्यावर जेव्हा काही गोष्टी आपल्याला जाणवतात की हां या गोष्टी थोड्याशा आपल्या तेव्हा राहून गेल्या पण पुन्हा नव्यानं करता येऊ शकतात का, विचार थोडा अजिंक्य आणि आरती हे दोघंही करतायत. पण ॲट द सेम टाईम आपणही आपल्या स्टोरीमध्ये असे काही विचार नक्कीच करायला हवेत आणि आपलं रिलेशन पुन्हा एकदा रिफ्रेश आणि त्याचं बॉन्डिंग घट्ट करायला मदत करायला हवी. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM दिल से. थोड्याच वेळात विचारणार आहे मी की बिझी अजिंक्य आणि आरती यांची स्टोरी पुढे कशी कशी सरकत गेली. ऐकायचंय एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से. रसिक आहे तुमच्याबरोबर आणि आज आपल्याबरोबर आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते कलाकार आहेत अजिंक्य देव आणि आरती अजिंक्य देव. अजिंक्य देव म्हणलं की आपल्याला त्यांचे भरपूर सारे चित्रपट आठवतात, म्हणजे अर्धांगी असेल, वहिनीची माया, शाबास सुनबाई, सर्जा, की या सर्जा या मूवीला नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळालेलं होतं फॉर बेस्ट फीचर फिल्म इन मराठी. त्यानंतर संसार, माझं घर माझा संसार किंवा माहेरची साडी, हिंदीमधल्या वेगवेगळ्या मूवीज, फुल और अंगार असेल किंवा इंद्रजीत असेल, छोटासा घर असेल, रिंगा रिंगा, जेता, दुभंगर, डेव्हिड किंवा 24 इंडियन TV सिरीज जी आपण पाहिलेली होती, तर त्यामधून सुद्धा आपण अजिंक्य देव यांच्या ॲक्टिंगचा सुखद अनुभव घेतलेला आहे. तर एक कलाकार म्हणून तर आपण त्यांना ओळखतोच, पण एक ह्युमन बिईंग, एक लाईफ पार्टनर म्हणून ते कसे आहेत हे आज आपण जाणून घेतो आहोत. अजिंक्य, मला आता विचारायचं आहे की जेव्हा तुमचं लग्न झालेलं होतं तेव्हा खूप बिझी होतास, हे मागापासून आपण ऐकतोच आहोत, पण मग तू बिझी होतास आणि आरतीचा सुद्धा आता प्रोडक्शनमध्ये वगैरे थोडाफार इंटरेस्ट सुरू झालेला होता, ती पण बिझी झालेली होती. तर तुम्ही दोघांनी एकमेकांच्या बरोबर हा जो प्रवास घट्ट झाला, जे एक बॉन्डिंग पॉईंट आपण म्हणतो, तर तो नेमका कुठला, काय सांगू शकतोय आपण त्याबद्दल? आणि गंमत तुला सांगू का, खरं आम्ही जे इन्व्हॉल्व्ह झालो आणि द वे थिंग स्टार्टेड मूव्हिंग वॉज, तू भेटलीस माझ्या मुलीला, शी इज अ स्पेशल चाइल्ड, आणि दॅट वॉज द बेस्ट पार्ट ऑफ अ लाईफ. म्हणजे तिने बऱ्याच अनुषंगाने आम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या कदाचित काही विचित्र होऊ शकलं असतं त्याच्यातून शी हॅज गॉट अस थ्रू इन लाईफ, शी हॅज पुट अस टुगेदर. मग शी इज अ पिलर बिहाइंड अस इन अ वे, आणि शी इज द मोस्ट ब्युटिफुल थिंग. जे काही आमच्या माझी जी शाळा आहे ती शाळा इज अ स्कूल फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, त्या अंधेरी वेस्टला. सो बऱ्याचशा गोष्टी मला देवावर प्रचंड विश्वास आहे. सो आय बिलीव्ह ही डज इट. असं त्याला एक वाटायचं की रमेश देवांची सून, अजिंक्य देवची बायको नोकरी करते कुठेतरी ऑफिसमध्ये, 9 to 5 जॉब करते, आन्सरेबल टू समबडी. मला वाटतं हे त्याला पटत नव्हतं कुठेतरी. तर स्वतःचं काही करते म्हटल्यावरती ही डिडंट हॅव रिअली मच ऑफ एन ऑब्जेक्शन टू दॅट. तर त्याला त्यांनी मला नेहमी सपोर्ट केलं की आम्ही जे रेस्टॉरंट केलं, मी आणि माझ्या बहिणीने पार्टनरशिपमध्ये सुरू केलं, त्याच्यात त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला. किंवा नंतर मी जेव्हा जॉब करायला लागले 2001मध्ये, तेव्हा पण त्यांनी मला सपोर्ट केला की मी पार्ट टाईम जॉबच सुरुवात केला. आणि ॲक्च्युली तो म्हणाला तसं माझी मुलगी झाल्यानंतर, मी 97मध्ये तिचा जन्म झाला आणि मी 2001मध्ये मी जॉब सुरू केला. वन ऑफ द रिझन्स त्यांनी मला जॉब कर म्हणून माझ्या मागे लागला. किंवा आत्ता पण मी कधी म्हणते मी सोडते तर तो नाही तू कर म्हणून जे सांगतो, आता उलटं झालं आहे. पण तरी पण अजून असं होतं की रोज सकाळी हा प्रश्न असतो, तू किती वाजता जाणार आहेस किंवा किती वाजता घरी येणार. जरी तो घरी नसला तरी मी घरी पाहिजे असं आहे. तर जॉब करायला त्यांनी मला सपोर्ट केला की तू जाऊन घे पार्ट टाईम तरी थोडा वेळ, की कुठेतरी काहीतरी वेगळ्या वातावरणात जा. कारण इट वॉज व्हेरी स्ट्रेसफुल इन द इनिशियल इयर्स. जेव्हा आम्हाला पहिल्यांदा कळलं की ती स्पेशल नीड्स आहे, तेव्हा खूप खटपट आमची पहिल्यापासून चालू होती आणि अजूनही आहे की काय वेगळं आपल्याला करता येईल तिच्याकरता. आणखीन जो मेन पॉईंट आहे तो चालू होतो, कारण तिथे जाणीव व्हायला लागते तुम्हाला की आता खरंच आपल्याला एक दुसरी, म्हणजे आत्तासुद्धा मी रिस्क पूर्वी घ्यायचो आणि वाटेल ते करायचो, मला त्याचा कधी विचारच केला नव्हता. मी काही वेळेला आरती म्हणते सुद्धा की, आणि मला आठवतही नाही बऱ्याचशा गोष्टी मी अशाच करायचो बिंदास, कारण मी तसाच होतो.
पण आता मी काहीही या पद्धतीचा निर्णय घ्यायचा किंवा टू डू समथिंग स्टुपिड 10 वेळा विचार करतो. कारण जे मला माहिती आहे की आरती नीड्स मी आणि तिलाही माहिती आहे की अजिंक्य ह्याचं असणं कितपत गरजेचं आणि किती गरजेचं. तेव्हा तिथे जो एक पॉईंट असतो जो खरा प्रत्येक कपल्सच्या आयुष्यामध्ये येतो, तो कदाचित कधी कधी आधी येत असेल, खूप मध्ये येत असेल, नंतर येत असेल, परंतु तो येतो. म्हणजे मी आता माझ्या आईबाबांना पाहिल्यानंतर सुद्धा मला जाणवतं की भांडणं प्रचंड अजूनही होतात या वयात. बाबा 90, आई 78, पण अजून सुद्धा भांडणं चालूच असतात. बाबांचं अजून वय झालेलंच नाही असं त्यांच्या मनात वाटतं त्यांना. पण दोघांमधला जो एक अजूनही आजारपण आलं किंवा ते जेवलेत की नाही, मग त्यांचं जेवण झालं की नाही, हा एक भाग जो आपोआप वाढत जातो. किती राग जरी डोक्यात असला तरी तो सगळा पार्ट तुमचा एक कुठेतरी बॅकग्राऊंडला जाऊन बसतो आणि दॅट इज द रिअल टाईम वेन यू नीड इच अदर. आणि हल्लीचा जो एक मी बघतोय जे आपल्या देशामध्ये घडतंय, विदेशात तर घडतच होतं, परंतु आता इथेही आपल्या जवळपास घडतंय की लोकांची सहनशक्ती खूप कमी झालेली आहे. आणि यंग जनरेशनला आपण बघतो की आता 3 वर्ष झाली नाहीत लग्नाला तर डिवोर्स झाला. म्हणजे आज 34 वर्ष जेव्हा मी म्हणतो तेव्हा कधी कधी मलाच वाटतं की याला किती मूर्खपणा. पण नंतर आय नो दॅट अरे 34 वर्ष हॅज बीन अ लॉंग टाईम. सो वी हॅव सर्वाइव्ड थ्रू ऑल दिस वॉट एव्हर हॅज हॅपन, टच वूड. सो मला असं वाटतं की ह्या गोष्टी वेळेनेच तुम्हाला कळतात आणि तेव्हाच तुम्हाला त्याचा आधार एक दुसऱ्याचा जाणवायला लागतो. आणि तो कधी फिजिकली गरज आहे म्हणून किंवा मेंटली गरज आहे म्हणून नाही, परंतु ते आपोआप घडत जातं. ते तुम्हाला फक्त थोडा पेशन्स असणं आवश्यक. येस, 34 वर्ष इतका काळ जेव्हा आपण एकमेकांच्या बरोबर सहजीवन करत असतो तेव्हा नक्कीच आपलं बॉन्डिंग घट्ट होत असतं. आणि काही असे त्याच्यामध्ये मुद्दे असतात, काही पॉईंट्स असे असतात की जेव्हा नातं थोडंसं, नात्याची विण थोडीशी उसवती की काय असं वाटू शकतं, पण पुन्हा अशा काही गोष्टी घडतात की त्यामुळे पुन्हा हे नातं आपण घट्ट करायला लागतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे टप्पे येत असतात, त्याची उजळणी आपण या निमित्तानं करत असतो. आणि आपल्या नात्यामध्ये कोणत्या गोष्टी आपण सुधारायला पाहिजेत, कोणत्या गोष्टी कशा हँडल करायला पाहिजेत, हे सुद्धा आपण यातून शिकत असतो. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM. थोड्याच वेळात आरती आणि अजिंक्यांना विचारणार आहे की यांच्या लाईफमध्ये यांनी जो काही स्ट्रगल फेस केला असेल त्याच्यातला एकमेकांचा सपोर्ट कसा होता की ज्यामुळे ते आज ठरले मेड फॉर ईच अदर कपल. विचारूया, ऐकत राहा त्यासाठी 94.3 टोमॅटो FM. दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM तुम्ही आहात. दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज आपल्याबरोबर खास मेड फॉर ईच अदर कपल आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते, कलाकार अजिंक्य देव आणि सौ आरती अजिंक्य देव. आता तुम्हा दोघांना पण विचारायचं आहे मला की खास करून अभिनेता म्हटलं की त्यांच्या लाईफमध्ये चढउतार हे असतातच. त्याचबरोबर प्रत्येक माणसाच्या लाईफमध्ये काही ना काही स्ट्रगल असतो. तुमच्या लाईफमधले असे स्ट्रगलिंग पॉईंट्स कुठे होते की जिथे एकमेकांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा ठरला आणि त्यामुळे तुमचं बॉन्डिंग घट्ट झालं? आमच्यासारखा स्ट्रगल म्हणजे चित्रपटसृष्टीला, जिथे आजही चित्रपटसृष्टीला इंडस्ट्रीचा दर्जा गव्हर्नमेंटही देत नाही आहे, तिथे आम्ही या तिन्ही फॅमिलीज म्हणजे 3 जनरेशन्स, माझे आईवडील, मी, माझा लहान भाऊ आणि आता माझा मुलगा, त्याला अमेरिकेला पाठवला तर येऊ नये परत म्हणून, तर तो पण तिथे झाला. सो ह्या गोष्टी म्हणजे बाबा मला नेहमी सांगायचं की आपलं आयुष्य हे आळवावरच्या पाण्यासारखं आहे. सो देर इज नो गॅरंटी, देर इज नो सिक्युरिटी. हां, आज पैसा जास्त मिळतो, तुम्ही कमावून इन्व्हेस्टमेंट्स करून ठेवू शकता, पण इथे स्ट्रेसेस, मी किती स्ट्रेसेस पाहिलेले आहेत. म्हणजे मी जेव्हा सुरू केलं माझं करिअर तेव्हा मीगर अमाऊंट्स मिळायचे मला. अर्थात तेव्हा सगळं चालायचं ती गोष्ट वेगळी होती, पण ते स्ट्रेसेस आरतीने पण भोगलेले आहेत. फायनान्शियल स्ट्रेसेस, इमोशनल स्ट्रेसेस. पण ह्याच्यातून तुम्हाला निघणं आवश्यक आहे. ह्याच्यातून तुम्हाला कुठेतरी भरोसा, आधार, आणि अर्थात मी ह्या लोकांना पण सगळ्यांना माझ्या आयुष्यातल्या जे जॉईंट फॅमिली आमची होती त्यांनी खूप फरक पडला. म्हणजे ते बफर्स होते सगळे, ते माझ्यापर्यंत पोहोचत नव्हत्या बऱ्याचशा गोष्टी आणि ते तिथेच बफर आउट व्हायच्या. आणि आरती कमी बोलत असणार त्या मला तसंही कळत नव्हतं, पण मग आई, बाबा, मग माझा मामा, मामी, आजी, मावशी, या सगळ्यांमध्ये कुठेतरी ते, आणि मग त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्या फार माइल्ड झालेल्या असतात. सो त्याचा अतिरेक होतो. स्ट्रगल असतो लाईफमधला तेव्हाचीच एकमेकांची साथ तुमचं बॉन्डिंग खूप घट्ट करत असते. हे आत्ता म्हणजे मागे विचार करताना असं जाणवतं की येस, ती उभी होती आणि ती थांबली आणि ती उभी राहिली या सगळ्या माझ्या मूर्खपणातून, माझ्या चांगल्या गोष्टीतून, माझ्या वाईट गोष्टीतून, जे काय असेल ते. आणि म्हणून त्याला जास्त व्हॅल्यू आहे फ्रॉम माय पॉईंट ऑफ व्ह्यू की खूप मूर्खपणा झाले आणि त्या मूर्खपणातून सुद्धा तिने साथ दिला, केवळ एवढ्याचसाठी की आपण कुठेतरी एक कमिटमेंट दिलेली आहे आणि या कमिटमेंटला खूप वजन आहे, या कमिटमेंटला अर्थ आहे. आणि इन्सिडेंटली माझ्यासमोर
माझ्या आईवडिलांचा एक्झाम्पल होतं, कारण त्यांच्या लग्नाला 53 वर्ष झाली, 53-54 वर्ष झाली. आणि सो आय फॉलोड दी थिंग्स. आमच्या मागे काय होणार आहे मला माहिती नाही आहे, परंतु आय जस्ट होप की लोकांना त्याचा रिअलायझेशन यायला पाहिजे आणि शेवटी तो बॉन्ड तिथेच घट्ट होत राहतो आणि व्हायला हवा. नक्की. आरती, मी तुला आता विचारेन की जसं आपण तुला कुठे जाणीव होती की हा अजिंक्य सुद्धा बाहेर काही सफर करतोय, स्ट्रगल करतोय, त्याला पण काहीतरी फेस कराव्या लागतात? हो नक्कीच. स्ट्रगल तर खूपच, आणि एस्पेशली ह्या लाईनमध्ये जास्त असतं स्ट्रगल. मला असं वाटतं की इतर 9 to 5 जॉब आहे, तर सिक्युरिटी असते किंवा एक तुम्हाला एक रुटीन असतं तुमचं. ह्या लाईफला रुटीन हा नावाचा प्रकारच नाही आहे की असलं की काम दिवस रात्र काम असतं, नाही म्हणजे काहीच काम नाही. सो आय फुल्ली अंडरस्टँड अँड अप्रिशिएट की देर हॅव बीन अ लॉट ऑफ म्हणजे खूप त्रासाचे काही दिवस त्यांनी काढलेले आहेत की जेव्हा अरे आपल्याकडे काम नाही तर मग काय की, आणि किंवा आता एस्पेशली मुलगी झाल्यानंतर की जबाबदारी आपली वाढलेली आहे की इट इज नॉट अ नॉर्मल जबाबदारी. मुलं असतात ती जबाबदारी वेगळी आणि स्पेशल मूल असणं ही जबाबदारी वेगळी. तर ती जबाबदारी आता माझी आहे की आय हॅव टू प्रोव्हाइड फॉर हर. तर त्याचा स्ट्रेस त्याच्यावरती किती असेल ह्याच्या म्हणजे मला त्याची पूर्ण कल्पना आहे. आणि नुसतं कल्पना आहे असं नाही, जॉब करतच नव्हते, मी घरी होते. आणि मुलगी झाल्यानंतर मग पूर्ण वेळ तिच्या मागे, म्हणजे मुलाकडे पण थोडंफार दुर्लक्ष झालं असेल की मुलीकडे तिला कसं आपण हे करावं, तिचे काय थेरपीज, नवीन काय करता येईल, वेगळं काय करता येईल. आणि ह्याच्यामध्ये मी अजिंक्यला आणि आर्यला दोघांनाही जगभर फिरवलं. मला वाटतं मी ऑस्ट्रेलियाला काहीतरी करायला घेऊन गेले, अमेरिकेला घेऊन गेले किती वेळा, पण कधी नाही म्हटलं नाही अजिंक्यनी मला की बाबा एवढा खर्च करायचा आहे आता की आपल्याला ऑस्ट्रेलियाला जायचं किंवा अमेरिकेला जायचं, इंग्लंडला जायचं, तर किती खर्च आहे किंवा काय. त्यांनी कधीही मला नाही म्हटलं नाही, कधी थांबवलं नाही, किंवा मी कसे कुठून पैसे उभे करू असा त्यांनी मला प्रश्न विचारला नाही. तुला काय करायचं आहे ते मला सांग. आणि ही वॉज ऑलवेज देअर, ही प्रोव्हाइडेड फॉर मी, नॉट जस्ट फायनान्शियल. कौतुकाचं सांगायचं म्हणजे आम्ही अमेरिकेला जात होते मी तिला घेऊन, जवळजवळ 6 वर्ष आम्ही गेलो तिला घेऊन तिकडे. तर तिथली पद्धत अशी होती की ते असेस करायचे आणि आम्हाला प्रोग्राम द्यायचे, होम प्रोग्राम तो घरी करायचा, परत 6 महिन्यांनी जाऊन ते नवीन प्रोग्राम द्यायचे. पण हे सुरू करायच्या आधी त्यांची अट अशी होती की दोघं आई वडिलांनी त्यांचे एक 5 दिवसाचा कोर्स होता तो अटेंड करायला पाहिजे, दोघांनी आई वडिलांनी. आणि 9 ते 5, 9 ते 6 लेक्चर्स असायची त्यांची. हा मुलगा जसं तो स्वतः म्हणाला मग अशी मी एटिकेटी स्टुडंट होतो तर कधीही कॉलेज अटेंड करायचा नाही, पण ती 5 दिवस मात्र त्यांनी पूर्ण 5 दिवस 9 ते 5, 9 ते 6 लेक्चर्स सगळी अटेंड केली माझ्याबरोबर. ते फारच कौतुकास्पद होतं माझ्या मते. आणि त्याच्यानंतर सुद्धा आम्ही प्रत्येक व्हिजिटला आम्हाला 2 दिवस लेक्चर्स अटेंड करायला लागायची, ती सगळी त्यांनी अटेंड केली. आणि 9 म्हणजे 9च्या ठोकाला आम्हाला पोचायला लागायचं, 5 मिनिटं उशीर झाला की ते दारं बंद करून टाकायचे. त्यामुळे इट वॉज व्हेरी डिफरंट अँड लिटल स्ट्रेसफुल, पण ते सगळं त्यांनी केलं आणि त्याच्यात त्यांनी माझी साथ दिली. तर ते फारच कौतुकास्पद आहे. म्हणजे नुसतं फायनान्शियल तर सगळीजणच करतात, पण ही गोष्ट करणं जरा कौतुकास्पद होती. येस, आता मी बघते तर आरती या ज्या आठवणींच्या मध्ये आहेत तर त्याच्यातून त्यांचे डोळे पाणावलेले आहेत दोघांचेही, अर्थातच, कारण ह्या सगळ्या आपल्या मुलीच्या संदर्भामधल्या काही खास आठवणी आहेत की जेव्हा एकमेकांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा होता तो मिळाला, आणि म्हणून ते एक सुखद आठवण पण आहे. आणि आपल्या मुलीशी रिलेटेड अशी आठवण असल्यामुळं नक्कीच हे दोघंही थोडे सेंटी झालेले आहेत. यातून आपल्याही लक्षात येतं बरं का की एक कलाकार आहे, मी एक सेलिब्रिटी आहे म्हणून मी खूप बिझी असणार आहे, त्यामुळे घरातल्या गोष्टी तुमच्या तुम्ही पहा, असा ॲटिट्यूड अजिंक्य देव यांच्यामध्ये अजिबात नाही. तर त्यांनी जितकी शक्य तितकी सगळ्या पद्धतीची मदत आपल्या पूर्ण फॅमिलीला केली. आणि त्यातून आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आता अजिंक्यने आपल्याबरोबर शेअर केला की पूर्ण जॉईंट फॅमिली असल्यामुळं त्यातले जे काही प्रॉब्लेम्स होते ते सगळीकडे थोडे डिस्ट्रीब्यूट होत माइल्ड होऊन ते एकमेकांच्यापर्यंत पोहोचायचे. म्हणजे एकत्र असण्याची ताकद ही खूप मोठी असते, हे सुद्धा या निमित्तानं आपल्या लक्षात येते, है ना. अशाच काही गोष्टी आपल्या लक्षात येत असतात, शिकायला मिळत असतात, आणि त्यासाठीच आपल्याला ऐकत राहायचं असतं. मेड फॉर ईच अदर. वातावरण थोडंसं लाईट करण्यासाठी मी यांना विचारणार आहे यांच्या मूव्हीजबद्दलच्या काही खास आठवणी आणि बरंच काही. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM, दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात, दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज आपल्याबरोबर खास मेड फॉर ईच अदर कपल, आपल्या सगळ्यांचे लाडके कलाकार अजिंक्य देव आणि सौ आरती अजिंक्य देव. रमेश देव आणि सीमा देव यांचा मोठा मुलगा असून सुद्धा जेव्हा मी यांच्याशी गप्पा गोष्टी करते ना तेव्हा जाणवतंय की हे डाऊन टू अर्थ आपण जे म्हणतो, एक गुड ह्युमन बिईंग जे आपण म्हणतो, तर ते आहेत अजिंक्य देव आणि आरती देव हे दोघं सुद्धा.
म्हणजे इतकी प्रसिद्धी आहे, इतका पैसा आहे, इतकं ग्लॅमर आहे, पण तरीसुद्धा एक माणुसकी यांनी सगळ्यांनी जपलेली आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की यांच्यावर असणारे त्यांच्या आईवडिलांचे संस्कार. म्हणजे जरी सीमाजी किंवा रमेश देव हे इंडस्ट्रीमधले असले तरी त्यांनी त्यांच्या मुलांवर उत्तमपणे संस्कार केलेले आहेत. आणि हे आपण जेव्हा यांच्याशी गप्पा गोष्टी करतो तेव्हा नक्कीच लक्षात येतं. मला तुम्हा दोघांनाही आता विचारायचं आहे की तुम्ही कॉलेजच्या डेजमध्ये किंवा सुरुवातीच्या काही काळांमध्ये एकत्रितपणे काही मूवीज पाहिलेल्या असतील तर त्या कुठल्या, थोडीशी आठवण करा ना त्याची, सांगा ना मला. कॉलेजच्या दिवसात आम्ही हिरो बघितलेला मला आठवतंय. पण त्यावेळेला आम्ही फिरायला खूप वेळा जायचो टाऊनला, आणि त्याचं काहीतरी काम पण असायचं, वडिलांचं काहीतरी काम असायचं, ते तो करायला जायचा आणि मग आम्ही दोघं जायचो, पिक्चर बघायचो, भटकायचो. तर तेव्हा खूप पिक्चर्स बघितली आम्ही एकत्र. आणि चांदनी लग्नानंतर तेव्हा प्रीमियरलाच गेलेलो चांदनीच्या. आणि मग माझे सगळे जे फिल्म्स असायच्या, ज्या माझ्या रिलीज असायच्या, त्या सगळ्या प्रीमियरला आरती असायची. त्याच्या ट्रायल्सपासून सगळीकडे. अजिंक्यची सगळ्यात आवडलेली भूमिका कुठली? सर्जा अर्थातच खूप म्हणजे सगळ्यांच्याच लक्षात आहे. होम प्रोडक्शन आणि अजिंक्यचं वेगळं काम, खूपच छान काम. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्याच्या खूप काही पिक्चर्समध्ये खूप सुंदर त्यांनी काम केलं होतं, पण ते एवढं ॲप्रिशिएट झालं नाही म्हणा. किंवा असं एक पूर्वीच्या पिक्चरमधलं म्हणायचं तर माझं घर माझा संसार ह्या पिक्चरमध्ये त्यांनी खूप सुंदर काम केलं होतं. पण आय डोंट नो, समहाव ते एवढं ॲप्रिशिएट झालं नाही. आणि अलीकडचं पिक्चरमध्ये पण त्यांनी खूप काही छान केलेलं आहे. थोडं तुझं थोडं माझं म्हणून त्याचं एक पिक्चर होतं की जे जास्त म्हणजे रेलेव्हंट म्हणायला अलीकडचं, कारण तो आणि त्याचा मुलगा आणि त्यांचं हे म्हणजे आय कुड आयडेंटिफाय विथ. तर त्याच्यात पण त्याचं खूप सुंदर काम झालेलं आहे. आणि सगळ्याच चित्रपटात काम तो सुंदरच करतो, पण हे 2-3 पिक्चर्स म्हणजे एकदम खूप लक्षात राहिलेले आणि छान होतं. अजिंक्य कसा आहे ऍक्टर म्हणून, कसा आहे? स्पॉन्टेनियस आहे ॲक्टर म्हणून तो स्पॉन्टेनियस, आणि ही इज ओव्हर द टॉप ॲक्टिंग करत नाही तो. म्हणजे जसं त्याचे आईवडील आहेत, दोघांची वेगवेगळी शैली आहे, तशी तो त्याच्या आईच्या ह्याच्यावरती जास्त आहे की हां. सो येस, या तर झाल्या त्यांनी पाहिलेल्या एकत्रित मूवीजच्या काही खास आठवणी. त्यातली गाणी तरी आपण प्ले करायची आहेतच, पण त्याचबरोबर मला या दोघांनाही विचारायचं आहे की या दोघांच्या मध्ये एकमेकांच्यामुळं काही इम्प्रूव्हमेंट्स झाल्या का? एकमेकांच्यातले प्लस पॉईंट्स कुठले? अजिंक्यची ॲक्टिंग जर्नी, त्याच्यामध्ये राजदत्त साहेबांचा किंवा बिग बींचा काही छान काही रोल होता का? काही खास आठवणी आहेत का? बरंच काही विचारण्यासारखं आहे. बस त्यासाठी ऐकत रहा दिल से 94.3 टोमॅटो FM रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM तुम्ही आहात दिल से, रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज आपल्याबरोबर आहे एक खास मेड फॉर ईच अदर कपल, की आपण ज्यांना मराठी, हिंदी, तेलुगू आणि आता हॉलिवूड पटामध्ये सुद्धा बघणार आहोत. तर असे आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते, कलाकार अजिंक्य देव आणि सौ आरती अजिंक्य देव. तुम्हा दोघांनाही मला विचारायचं आहे की तुमचा इतक्या वर्षांचा, 34 वर्षांचा एकत्रित प्रवास आहे मेड फॉर ईच अदरचा. सो मग यात नक्कीच तुम्ही सांगू शकता की एकमेकांच्यामुळे काही खास इम्प्रूव्हमेंट्स एकमेकांच्यामध्ये झालेल्या असतील तर त्या कुठल्या? मला वाटतं इम्प्रूव्हमेंट्स होतातच आहेत. अजून मी शिकतोय. ते कितपत झालं मला माहीत नाही. तिला अजून असे वाटतं की आय हॅव टू स्टील इम्प्रूव्ह माय सेल्फ ऑन द फॅक्ट्स की मी कमिटमेंट देऊन बऱ्याच वेळेला पोचत नाही. ही माझी एक फार वाईट स्वभाव आहे, किंवा मला ती लहानपणापासूनची सवय आहे की मला दुसऱ्याच्या वेळेचं फार जास्त महत्त्व नसतं असं सगळे म्हणतात. पण दॅट्स नॉट द ट्रूथ. मला आहे, जिथे जायला पाहिजे आणि जिथे पोचलं पाहिजे ते मी पोचतो. पण बऱ्याच वेळेला मी येतो म्हणून मी असं सांगून टाकतो हलक्यातच, आणि समोरचा म्हणून अरे मी येणार आहे, ते वाट बघत बसतात आणि मी जातच नाही, कारण मी 10 ठिकाणी कमिटेड असतो. या गोष्टी मला आरतीने चेंज करायला लावल्या. ते मी हळूहळू का होईना इतक्या वर्षांमध्ये, या इतक्या प्रवासात बदलतोय, अजून बदलत चाललेलं आहे. प्लॅनिंग नाही जमत, म्हणजे की आपला दिवस कसा प्लॅन केला पाहिजे, किंवा शूटिंग्स असल्यामुळे मला पूर्वी त्याचा कधी गरजच पडायची नाही. आता मध्ये शूटिंग्स नसली तर मी ऑफिसमध्ये असतो, परंतु तरीसुद्धा ओव्हर कमिटेड माणूस जसा असतो तसा माझा परिस्थिती आहे. सो आरती त्या बाबतीत शी वॉज व्हेरी मेटिक्युलस की नाही, या गोष्टी अशा ठरल्या पाहिजेत. मग तू एक सकाळी डायरी लिही, मग सकाळी तुझ्या किंवा संध्याकाळी तुझ्या डायरी. या गोष्टींचा सगळा प्रयत्न अजूनही चाललेला आहे. कधीतरी ते जमेल अशी अपेक्षा आहे, इच्छा आहे. आता मुलगा मोठा झाला, त्याला आम्ही तेच सांगतो की बाबा माझ्या चुका तू नको करू, पण लुक्स लाईक ही इज डुईंग द सेम मिस्टेक्स. सो आय होप सो. तू काय सांगितलं आरतीमध्ये इम्प्रूव्हमेंट्स कुठल्या झाल्या अजिंक्य? माझं शिक्षण अजून चालूच आहे
आणि अजिंक्यनी पूर्ण सपोर्ट केला. मी म्हटलं तसं की मी कुठे कुठे गेले जगाच्या पाठीवर आणि वेगवेगळ्या गोष्टी शिकले. आणि आत्ताच मी एक ट्रेनिंग कंप्लीट करून आले. गेले 2.5 वर्ष माझं ट्रेनिंग चालू होतं. त्याच्यात पण त्यांनी मला पूर्ण, त्याच्यामुळे ते शक्य झालं ॲक्च्युली, नाही तर शक्यच झालं नसतं. एवढा खर्च करून जायचं, दरवेळेला 10 दिवस मी ट्रेनिंग करता जायचे, लेकीला इकडे ठेवून जायचे, घर इकडे अजिंक्य बघायचं. म्हणजे मला आई बाबा घरात आहेत किंवा बाबा त्यांचं बघायचं, तनयाचं बघायचं, मुलाचं बघायचं, तर कसलीच कधी काळजी नव्हती. अजिंक्यनी मला पूर्ण सपोर्ट केला की तू जा आणि शिक आणि पुढे काहीतरी कर. त्यामुळे माझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली त्याच्यामुळे, आणि ती नाहीतर शक्यच नव्हती होणं. तर मी आता ट्रेनिंग घेऊन आले आता नाट बनियल मेथड न्यूरो मुव्हमेंट म्हणून, की लहान मुलांबरोबर किंवा ॲडल्ट्स बरोबर सुद्धा, म्हणजे स्ट्रोक पेशंट्स असतात किंवा स्पेशल मुलं असतात, की त्यांच्याबरोबर काम करून त्यांच्यामध्ये त्यांच्या मेंदूशी संवाद साधून त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट घडवून आणणं, ह्याच्याबद्दल तो प्रोग्राम आहे जे मी आत्ता करून आले. आता त्याची माझी नवीन सुरुवात आहे ॲक्च्युली. तर ते आता कसं काय होतं पुढे बघायचं. मग ती इम्प्रूव्हमेंट अजिंक्य नाही तर शक्यच नव्हतं. आणि शाळा काही चांगले गुण स्वभावामध्ये पण काही असतात ना, चांगल्या गोष्टी की ज्या आपण घेतो, नकळतपणे घेतो. तो खूप दिलदार आहे, खूप म्हणजे खूप दिलदार आहे. आणि थोडंसं मी त्याच्याकडनं ते जनरस होणं किंवा दुसऱ्याबद्दल जास्त विचार करून हे, म्हणजे मला एक आठवण सांगायची म्हणजे माझा मुलगा जेव्हा झाला, मी हॉस्पिटलमध्ये होते आणि माझी डिलिव्हरी झाली तेव्हा, आणि माझी आई माझ्याबरोबर असायची सतत. आणि म्हणजे आईनी सांगितलेलं मला हे की आरती, अजिंक्य बघ कसा आहे तो मुलगा, की तो तिथे आलेला होता हॉस्पिटलमध्ये आणि दुसरं कोणीतरी एक बाळ झालेलं होतं की त्याला इमर्जन्सी शिफ्ट करायला लागत होतं त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलला, की कारण मी मॅटर्निटी होममध्ये होते आणि त्या बाळाला काहीतरी बरं नव्हतं का काय, आणि ते निघाले आणि ते रिक्षा, म्हणजे इट वॉज अ फॅमिली, आणि तेव्हा एवढ्या सगळ्यांकडे गाड्या पण नसायच्या आत्ता जशा आहेत, आणि ते रिक्षा करून निघाले आणि त्यांनी ते बघितलं आणि त्याला ते इतकं लागलं, तर तुम्ही रिक्षानी बाळाला घेऊन जाताय, गाडीनी जायला पाहिजे असं. आणि ते माझ्या आईने बघितलं आणि तिने मला सांगितलं की कसं तो इतरांचाच जास्त विचार करतो. आजही तो सिग्नलला लहान मुलं दिसली, काही दिसली, तो इतका अपसेट होतो, खूप हळवा आहे तो. आणि ही इज व्हेरी जनरस ॲज आय सेड, की सढळ हाताने सगळ्यांना देणं. की आम्ही आता जी शाळा सुरू केली आहे ती पण बराचसा खर्च त्यांनीच केलेला आहे त्याच्यामध्ये, कारण जो खर्च इन्फ्रास्ट्रक्चर आणि याला लागतो, की कुठेही तो विचार करत नाही. आजही शाळेमध्ये करताना काय करायचं तुला, ठीक आहे ना, आपण करू खर्च, बघू मी करतो काय ते, आणि असं. सो असे एकमेकांच्या मधले जे चांगले गुण आपल्याला लक्षात येतात तर ते नक्कीच आपण इम्प्लिमेंट करतो, आपण ते अडॉप्ट करतो आणि आपण सुद्धा तशा चांगल्या पद्धतीनं वागायचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असते, एकमेकांच्या मध्ये कोणत्या क्वालिटीज आहेत त्या पहिल्यांदा लक्षात येणं, त्या ॲक्सेप्ट करणं, आपल्यामध्ये सुद्धा त्या आणणं. तर आपल्या दोघांच्यामध्येही एकमेकांच्यामुळे नक्कीच छान इम्प्रूव्हमेंट्स होत असतात. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM. दिलसे रसिक आहे तुमच्याबरोबर, मेड फॉर ईच अदर. खास कपल आपल्याबरोबर अजिंक्य देव आणि आरती अजिंक्य देव, एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात. दिलसे रसिक आहे तुमच्याबरोबर, आणि आज मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्याबरोबर अजिंक्य देव आणि आरती अजिंक्य देव. अजिंक्य देव हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर येतात वेगवेगळे चित्रपट. माहेरची साडी जो धूम धडाक्यात चाललेला होता तो चित्रपट असेल, किंवा सर्जा, अर्धांगी, शाबास सुनबाई, असे वेगवेगळे मराठी असतील, त्यानंतर हिंदी चित्रपट असतील, हॉलिवूड पटामध्ये सुद्धा त्याची आता एंट्री होतीये. सो अशी खूप मोठी कारकीर्द आहे अजिंक्य देव या कलाकाराची. पण एकूणच हा सगळा जो प्रवास आहे अजिंक्य, तर त्याच्यातल्या काही खास आठवणी, काही खास अनुभव, बरंच काही तुला शिकता आलं असेल, तर त्याबद्दल थोडं शेअर कर ना आमच्याबरोबर. खूप आठवणी मला घडवणारे म्हणजे खरं राजदत्त. कारण माझा प्रवास, चित्रपटसृष्टीतला प्रवास हा बाबांच्या प्रचंड इच्छेमुळे आणि राजदत्तांच्या शिक्षणाखाली, म्हणजे शिकवण्याखाली. कारण मी चित्रपटसृष्टीत आलोच नसतो, मी तसंही लाजरा बुजरा होतो तेव्हा आणि अमेरिकेला जाणार होतो. पण बाबांची प्रचंड इच्छा होती, तेव्हा त्यांनी शेलारखिंड ही कादंबरी, याच्यावर सर्जा झाला, ती बाबासाहेबांकडनं घेतलेली. आणि माझा प्रवास सुरू झाला असा की मी बाबासाहेबांबरोबर एकदा बाबांबरोबर पुण्याला गेलेलो. बाबासाहेबांकडे सर्जाची शोध चालला होता, कोण सर्जा करणार, आणि फोटोशूट झाली, मग लोकांची चित्रपट फोटो वगैरे आले. आणि मला बाबासाहेब तेव्हा बसलेले, ते म्हणाले, अरे रमेश तू काय शोधतोय बाहेर, इथे सर्जा तुझ्या बाजूला बसलाय. तिथनं ते खरं त्यांच्या डोक्यात घालणारे बाबासाहेब, आणि तिथनं तो सुरू झाला प्रवास. एक तर दत्ता काकांनी मला खूप काही शिकवलं. अगदी माझा जो आत्ता सटल अभिनयाकडचा जो थोडासा माझा जो कल आहे तो दत्ता काकांमुळे आणि आईमुळे. माझ्या अर्थात मला एक खूप छान आठवण आठवते, म्हणजे ती अमिताभ बच्चन बरोबरची आहे.
मी त्याच्याबरोबर इंद्रजित नावाचा चित्रपट केला होता, ज्यात मी विलन होतो आणि तो अर्थात. आणि मग तिथून एक कलाकारांनी किती सगळ्या बाबतीत इन्व्हॉल्व असलं पाहिजे हे मला शिकायला मिळालं त्याच्याकडनं. चेंबूरच्या फिश मार्केटमध्ये आम्ही ॲक्शन सिक्वेन्स करत होतो आणि तिथे अमिताभ येतो आणि तिथे प्रचंड गर्दी झालेली एकतर, आणि माझी आणि त्याची फाईट होती सगळी. तर राम शेट्टी नावाचा फाईट मास्टर होता. मला म्हणाला, अजिंक्य सर इज कमिंग अँड सर के पास इतना ही वक्त है, तेरे को ठीक से करना पडेल. म्हटलं एवढा प्रेशर आधीच डोक्यावर की अमिताभ बरोबर ॲक्शन करायची. आणि तो ॲक्शन सिक्वेन्स सुरू झाला. तो आला आणि त्याची दाढी बिडी लावलेली होती. इट वॉज समर्स, गरम पण होतो प्रचंड. आणि एक शॉट होता पर्टिक्युलरली, कॅमेरा त्याच्या मागे होता, माझा फ्रंटल होता आणि त्याचा OS होता आणि त्याच्या हातात चाकू आहे आणि तो समोर येतो आहे माझ्या, आणि कॅमेरा वॉज स्ट्रॉलिंग अलॉंग विथ हिम फ्रॉम हिज बॅक साईड. तो एकदा कट झाला कॅमेराच्या प्रॉब्लेममुळे आणि दुसऱ्यांदा तो चालत चालत यायला लागला आणि त्यांनी कट केला. म्हटलं इथं माझा काहीतरी लोचा झाला आता. मी आधी एकदा कट झाल्यामुळे टेन्शन. मग तो म्हणाला, पीटर परेरा वॉज द कॅमेरा. पीटर, आय हॅव कवर्ड अजिंक्य. आता माझ्या पाठी कॅमेरा आहे, मी समोरच्याला कव्हर केलं आहे की नाही हे मला नाही कळू शकत. हे मला कळू शकतं मी समोर असताना, पण याला, आणि तेव्हा हे तुमचे मॉनिटर्स वगैरे काही नव्हते, पण या माणसाला ते बरोबर कळलं की त्यांनी मला पूर्ण ट्रॅव्हलमध्ये कव्हर केलेलं आहे. आणि त्या माणसानी परत तो शॉट घ्यायला लावला. कॅमेरा डिरेक्टरनी ओके केलेला शॉट होता. तो म्हणाला, नाही नाही, आय हॅव कव्हर्ड हिम कम्प्लिटली, सो आय हॅव टू डू इट अगेन. सो ह्या गोष्टी शिकायला ज्या मिळाल्या या इतक्या दिग्गज माणसांकडनं हॅज बीन अ जर्नी विच इज अनबिलिव्हेबल. आणि प्रत्येक दिग्दर्शकाने मला काही ना काहीतरी शिकवलं. म्हणजे अनंत मानेंकडे मी काम केलं. अनंत मानेंचा मला एक किस्सा खूप छान आठवतोय. मी शाबास सुनबाई करत होतो, अश्विनी आणि मी. तेव्हा मला म्हणाले, त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं ते, कारण एकतर रमेश देवांचा मुलगा, सीमादेवांचा मुलगा, सो ते मला जवळ घेऊन बसायचे. आणि त्यांना तेव्हा दिसत नव्हतं आणि त्यांची दृष्टी जवळपास गेलेली होती, पण ते सेटवर बसायचे. प्रभादादांनी म्हणजे त्यांच्या मुलांनी डायरेक्ट केला होता चित्रपट, अश्विनीचा पहिला चित्रपट. आणि मला ते खूप सांगायचे वगैरे. आणि एकदा मला म्हणाले, अरे ही मुलगीची मान खूप वर आहे का रे? आणि अश्विनीची मान तशीही वर होती, मग आता ती अर्थात, पण तेव्हा मला आठवते ती लांब मान होती. म्हटलं हो, मला तिच्या आवाजावरूनच कळलं. म्हटलं अरे तुम्हाला आवाजावर, म्हणजे ह्या माणसांना जी जाण होती ती इतकी, म्हणजे त्यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वतःचा जीवच होता तो सगळा. सो न दिसता, त्यांना बिलकुल दिसायचं नाही, पण ते डायलॉगच्या दृष्टीने करेक्शन्स करायचे मला सुद्धा. आणि तिला त्यांनी विचारलेला हा प्रश्न मी अजूनही विसरू शकत नाही, की अरे हिची मान खूप लांब आहे की रे अजिंक्य? आणि मी बाजूलाच बसलो होतो. म्हटलं हो. सो दीज आर अमेझिंग एक्सपिरियन्सेस. सो खरंच जेव्हा आपण अशा कलाकारांच्या बरोबर गप्पा गोष्टी करतो ना, तेव्हा त्यांची मेड फॉर ईच अदर जर्नी जाणून घेताच आपली मराठी फिल्म इंडस्ट्री कशी समृद्ध होत गेली, त्यातल्या काही कलाकारांचे खास अनुभव किंवा बिग बींसारख्या कलाकारांबरोबरचे खास अनुभव, त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांच्यातल्या काही क्वालिटीज, अशा सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आपल्या लक्षात येत असतात, है ना. त्यासाठीच ऐकत राहायचं असतं 94.3 टोमॅटो FM वर दिल से मेड फॉर ईच अदर, रसिकाबरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज खास मेड फॉर ईच अदर कपल आपल्याबरोबर अजिंक्य देव आणि आरती अजिंक्य देव. आता अजिंक्य, मला तुला विचारायचं आहे की तुझी जेव्हा एंट्री झाली तेव्हा तुझ्या पाठीमागे एक खूप मोठं नाव होतं दोन व्यक्तींचं, ते म्हणजे रमेश देव आणि सीमा देव. या एका अभिनय संपन्न अशा दाम्पत्याचा तू मुलगा, आणि तुझी एंट्री फिल्म इंडस्ट्रीमध्ये झाली. तर एकूणच तू या आपल्या आईबाबांच्याकडून या कलेचा वारसा कसा घेतलास, त्यांच्याकडून काय काय शिकता आलं, काही आठवणी आमच्याबरोबर शेअर कर ना. बाबांकडनं जिद्द जी मला अजूनही नाही जमलेली, पण त्यांच्यामध्ये प्रचंड जिद्द आहे, प्रचंड पॉझिटिव्ह अप्रोच आहे. आणि चित्रपट हे त्यांचं आयुष्य आहे. म्हणजे मी खूप काही गोष्टी करतो, पण या माणसांनी फक्त तेवढंच केलं. आणि आजही चित्रपट करायचा म्हणजे, इथे परवा माझ्याकडे कोणतरी मित्र आले होते माझा, जो कुठेतरी अमेरिकेत डायरेक्ट करतोय फिल्म वगैरे, ते लगेच बाहेर आले. म्हणून त्याला, अरे कसं आहे काय, माझ्यासाठी रोल लिही. अरे म्हटलं आता कुठे 90 वर्षात तुम्ही काय रोल लिही म्हणून सांगताय. पण हे कुठेतरी त्यांच्यातली जी अजूनही शिकण्याची वृत्ती, अजूनही गोष्टी अजूनही त्यांना मी पाहिलेलं आहे की ते कोणाकोणाचे शेअर ऐकून त्याचं नोंद करून ठेवतात, आणि ते जेव्हा भाषणाला वगैरे जातात तेव्हा ते सगळे रिसाईट करतात. अजूनही त्यांची
मेमरी इज फॅन्टॅस्टिक. सो या सगळ्या गोष्टी कुठेतरी घरातच शिकण्यासारख्या खूप आहेत. आपण बऱ्याच वेळेला चिराग तले अंधेरा म्हणतो तसंच असतं, कारण आपण बाहेरच्या गोष्टी शिकतो, घरात काय आहे ते विसरतो. परंतु तुमच्यासारखी लोकं कोल्हापूरची येऊन जेव्हा आम्हाला ही आठवण देतात तेव्हा खरंच मनापासून वाटतं की यस, आमच्याकडे एवढा खजिना आहे, तो कुठेतरी आम्हाला आता उघडून पाहायला पाहिजे. सो आणि सीमा दे, तुझ्या आईच्याकडून काय सांगशील? आई माझी अगदी साधी आहे, खूप साधी. म्हणजे ती खऱ्या अर्थाने लोण्यासारखी आहे. म्हणजे पाण्यात राहून स्पर्श पाण्याचा नसल्यासारखीच. तिने फक्त आयुष्यभर जे मला कदाचित तिच्याकडनं तो वारसा मिळाला असेल प्रेमाचा, की माझी आजी म्हणजे तिची आई ही तशीच होती. आणि तिने चित्रपटसृष्टीमध्ये काम केलं ते सुद्धा मला असं वाटत नाही की आईला इच्छेने तिने काम केलं. तिला गरज होती. जेव्हा तिने कामाची सुरुवात केली तेव्हा आजही तिच्यासाठी जर मेन तिचा ऑब्जेक्टिव्ह जर धरलं तर इट इज फॅमिली. पण आता मी ॲक्ट्रेस आहे आणि मी आता काम करते, तेव्हा तिने ते खूप सोप्या पद्धतीने स्वतःपासून अलिप्त, ती म्हणजे त्या चित्रपटसृष्टीतनं अलिप्त ती झाली. खूप तिला काही त्रास नाही झाला त्याचा. फ्रस्ट्रेशन होतं ॲक्टर्सना, हे कुठे कुठे जाऊन परत परत सारख्या येत असतात. हे आईचं मी कधीच पाहिलेलं नाही, कारण तिचा जीव हा खरा कुटुंबामध्येच अडकलेला आहे. सो शी इज अ फॅमिली लेडी. पण तिच्या कलेचा जो एक जे काही ती करते ते इतकं सोपं आणि इतकं इझी असतं, त्याच्यामध्ये कुठेही ॲक्टिंग करायला लागत नाही तिला. आणि मला वाटतं हे मी तिच्याकडनं शिकलो. बाबा हे ओव्हर द टॉप ॲक्टर्स आहे. बाबांना तू सांगितलं असतं, बाबांची एक स्टाईलच वेगळी आहे. पण ही आईची स्टाईल जी आहे ती खूप अंडर प्ले करण्याची स्टाईल आहे. आणि मला वाटतं ती आत्ताच्या घटनेमध्ये ती करेक्ट स्टाईल आहे. ॲक्टिंग करतो हे वाटलंच नाही पाहिजे. आणि ते मला वाटतं तेव्हाच तिने आत्मसात केलं होतं. सो पण मग अजिंक्यवर अर्थात आईबाबांचा असणारच सगळा, पण तरी सुद्धा जास्त जवळ कुणाच्या, आईच्या बाबांच्या? आईचा म्हणजे 100% आईचा. बाबांच्या हट्टापोटी मी चित्रपटसृष्टीत आलो, पण बाकी सगळा जो काही तो सगळा आईचाच आहे. अच्छा. पण हे बाबांनी जबरदस्तीने ठोकून केलं. आणि मी जेव्हा पहिला शॉट दिला भोरमध्ये अर्धांगीचा दत्ता काकांसमोर, मी आणि अर्चना जवळकर, तेव्हा कधी वाटलंच नाही की मी चित्रपटसृष्टीमध्ये नव्हतो. आणि तिथे जाणवलं की अरे आय वॉज मेड फॉर दिस इंडस्ट्री. सो दॅट इज हाऊ आय गॉट इन टू दिस इंडस्ट्री. पण या इंडस्ट्रीने खूप प्रेम दिलं आणि खूप अंबाबाईची कृपा आहे माझ्यावर की मला बऱ्याचशा गोष्टी मिळत गेल्या ज्या अपेक्षा केल्या नव्हत्या मी. पण आज जर तू तुझ्या अभिनयाचंच एक अनालिसिस करशील की समजा यायचं नव्हतं पण मी आलो, तर मग आता अजिंक्य देवचे हे ऍक्टिंग मधले प्लस पॉईंट्स आणि अजिंक्य देव अजून हे इम्प्रूव्ह करू शकतो. हो, खूप काही आहे. इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप राहिलं आहे. पण ॲज फार एज माझा एक जो स्वतःचा जी स्वतःची प्रगती पुस्तक जर म्हणालीस तर एक तर ॲक्शन हे माझ्या अंगवळणीच होतं. आणि ॲक्शन करणं, आय वॉज अन ॲक्शन हिरो मराठीतला सुद्धा. इमोशनल सीन्स हे माझे खूप लगेच जमणारे सीन्स होते आणि जे मला खूप आवडायचे. माहेरची साडीमधलं माझं काम आजही लोकांना प्रचंड आवडतं. आणि आजही लोक अजूनही बाहेर भेटल्यानंतर अरे माहेरची साडी. पण मी आरती पण म्हणाली तसं मी खूप स्पॉन्टेनियस ॲक्टर आहे. मला अजूनही आठवत नाही की एखादी स्क्रिप्ट मी घेतली आहे आणि ती रात्रभर वाचून मी त्या कॅरेक्टरचा अभ्यास कसा करावा. मला आता एक कठीण रोल मी केला होता भातुकली नावाचा चित्रपटाचा. ती फिल्म खरी चालायला हवी होती, परंतु ती रिलीज नीट झाली नाही. आणि ज्यांनी पाहिली त्यांना प्रचंड आवडली. त्याच्यातला माझा रोल खूप छान होता. मग एक कुटुंब प्रमुखाचा रोल, त्याच्या आयुष्यातले त्याची बायको आहे आणि आई आहे आणि त्याचा भाऊ आहे आणि सगळं आहे. आणि एंडला कळतं की ते जे सगळे त्याच्या आजूबाजूचे नातेवाईक आहेत ते सगळे त्यांनी हायर केलेले ॲक्टर्स होते. त्याची जी ओरिजिनल फॅमिली होती ती 10 वर्ष आधीच ॲक्सिडेंटमध्ये मेलेली असते. सो इट वॉज अ ब्युटिफुल फिल्म. पण इन्सिडेंटली ती पोचलीच नाही लोकांपर्यंत. आणि त्याच्यातला रोल करताना मला प्रचंड बरं वाटलं होतं. परत वासुदेव बळवंत फडके खूप छान करायला मला मजा आलेली, कारण दॅट वॉज अ रोल ऑफ अ लाईफ टाईम. तेही अजूनही लोकांना आवडतं. सो या सगळ्या कशासाठी? प्रेमासाठी. मग अगदी सुरुवातीचा सो पितांबर काळे डायरेक्टर होते, खूप छान. मी आणि निवेदिता जोशी. सो दॅट वॉज अ लवली. सो ह्या काही चित्रपटांमधून काम करताना सुद्धा सीन्स करताना खूप बरं वाटलेलं होतं. सो अजिंक्यच्या ॲक्टिंगचा प्रवास हा खरंच खूप मोठा आहे. जाणून घेऊ तेवढं कमीच आहे. पण त्याचबरोबर आज खास करून आपण जाणून बोलतो आहोत त्यांच्या मेड फॉर ईच अदर जर्नीबद्दल. बोलायचे बरंच काही, दोघांना एकमेकांना सॉन्ग डेडिकेट करायला लावायचे, काही त्यांच्याकडून खास टिप्स घ्यायच्या आहेत आणि बरंच काही. ऐकत राहा त्यासाठी 94.3 टमॅटो FM. 94.3 टमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते, प्रोड्युसर, रायटर असे अजिंक्य देव आणि सौ आरती अजिंक्य देव.
हे आहे आपलं आजचं खास मेड फॉर ईच अदर कपल. आता इतका प्रवास आपण तुमचा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. या टप्प्यावर मी तुम्हाला जर म्हणलं की खास तुमच्या फिलिंग्स एकमेकांच्यापर्यंत पोहोचवणारं एखादं सॉन्ग एकमेकांना डेडिकेट करायचं आहे तर कोणतं कराल? जगजीत सिंगचं कौन कहता है मोहब्बत की जुबा होती है. अच्छा, हे असं प्लेन सांगणार का जरा असं गुणगुण? गुणगुणणं कठीण आहे, ते अजिंक्य गुणगुण आहे. मला वाटतंच आहे आवाजावरून. कौन कहता है मोहब्बत की जुबां होती है. ठीक आहे, अजिंक्य तू कोणतं? मला जी आवडायची गाणी ती सगळी, आणि त्यातलं आता जर सांगायचं असेल तर हेच, देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में है खुद गुल खिले हुए, ये गिला है आपकी निगाहों से, फूल भी हो दरमिया तो फासले हुए, देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए. छान वाटतं. मेड फॉर इच अदरची जर्नी करण्यासाठी सक्सेसफुल आपण लोकांना काय सांगूया, काही टिप्स? मी म्हटलं तसं की सर्वात मोठा, सर्वात महत्त्वाचं, आणि मला वाटतं खरं तर सगळ्या बाजूला ठेवून एकच गोष्ट जर सांगायची झाली तर केवळ संयम. आणि आम्ही जसं एक दुसऱ्यांना आमचे ज्या काही प्रॉब्लेम्स होते, जे काही होते ते करून आम्ही एक्सेप्ट करून वी मूव्ड ऑन, बिकॉज देअर वॉज अ कमिटमेंट. की त्या कमिटमेंटला एक व्हॅल्यू होती. ती कमिटमेंट उगाच हवेतली कमिटमेंट नव्हती, आणि ती तोडणं ते आम्हाला इतकं सोपं नाही वाटलं. आणि त्याचं कारणच हे होतं की वी हॅड द पेशन्स टू लिव्ह थ्रू द प्रॉब्लेम्स, जे आत्ताच्या मुलांकडे राहिलेलंच नाही आज. आणि आज काय झालं की आज मुलीसुद्धा किंवा मुलंसुद्धा यांना ऑप्शन्स खूप आहेत, आणि त्यांना कुठेही कल्चरली जरी आपण त्यांना खूप संस्कार केले तरी सुद्धा बाहेरचे ते संस्कार कुठेतरी गुल झालेले आहेत. आज चित्रपटांमधनं सुद्धा, म्हणजे आज ॲक्च्युली जर तू बघितलं तर हॉलिवूडमध्ये संस्कार पुन्हा यायला लागलेले आहे चित्रपटात, आणि कुठेतरी आपल्या इथे ते गायब झाले. इंटरनेटचा ह्याच्यावर बराचसा असर आहे की वाटेल ते वाह्यात चाललेलं असतं, आणि त्याचा एक प्रदर्शन म्हणून लोक कुठेतरी त्यांना ॲब्झॉर्ब करून एक्सेप्ट करायला लागतात. सो आय थिंक अ व्हॅल्यू फॉर कमिटमेंट, जे माझ्या आईने केवळ स्वतःसाठी न जगता फॅमिली आणि तिचा नवरा आणि तिची मुलं आणि माझ्या बायकोनी टू अ सर्टन एक्सटेंट, मी टू अ सर्टन एक्सटेंट. एकदा माणूस आपलं म्हटलं की गुणदोषासकट तर आपलं असतं माणूस. त्यामुळे मग त्याच्यामध्ये आफ्टर दॅट यू कांट डू. माणूसच कशाला, म्हणजे मी साधं उदाहरण द्यायचं तर आता आमच्याकडे एक कुत्रा आहे, आम्ही 2 वर्षापासून पाळला आहे. तर तो सुरुवातीला जेव्हा तो अगदी लहान पिल्लू होतं तेव्हा तो घरात खूप घाण करायचा, नासधूस करायचा. तर काही वेळेला असायची की मला म्हणाला, आरती आपण परत देऊन. म्हटलं नाही, तो आता आपल्या कुटुंबाचा हिस्सा आहे, आता कसं आपण परत देणार. तर हे कुत्र्याच्या पिल्लाबद्दल जर असं आपल्याला वाटतं, तसं माणसाचं माणूस तर माणसासारखा माणूस कोणी पण असेल, जेव्हा एकदा आपलं म्हटलं ते, तर देर इज नो क्वेश्चन की गुण आहेत, दोष आहेत, सगळे आपले झाले मग ते. सो यू हॅव टू ॲक्सेप्ट दॅट पर्सन विथ एव्हरीथिंग. क्या बात है. म्हणजे अजिंक्यनी सांगितलेल्या टिप्स संयम आणि कमिटमेंट, आणि आरतीने सांगितलेली टीप तीही खूप महत्त्वाची की आपण ज्या व्यक्तीला आपलं मानले त्या व्यक्तीला ती आहे तशी स्वीकारणं, आपलीशी करणं, या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात की ज्या आपण आपल्या नात्यामध्ये इम्प्लिमेंट करून आपलं नातं सुद्धा नक्कीच हेल्दी बनवू शकतो. मेड फॉर ईच अदर कपल आपण सुद्धा बनवू शकतो. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM, दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात, दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आज आपल्याबरोबर खास कपल, मेड फॉर ईच अदर कपल, अजिंक्य देव आणि आरती अजिंक्य देव. हे दोघं जण तर खरंच एकमेकांसाठीच बनलेले आहेत, मेड फॉर ईच अदर आहेत हे आपल्याला लक्षात येतंय. पण या दोघांचं बॉन्डिंग घट्ट करणारी एक व्यक्ती आहे, म्हणजे त्यांचा मुलगा तर आहेच आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांची जी मुलगी आहे तर तिच्यामुळं खास यांचा बॉन्डिंग घट्ट झालं असं मगाशीच आपल्याला अजिंक्यनी सांगितलं. कारण ती एक स्पेशल चाइल्ड आहे. जेव्हा मी या मुलीकडे बघते, जेव्हा या मुलीचे आई बाबा म्हणून अजिंक्य आणि आरती यांच्याकडे बघते, तेव्हा लक्षात येतं की त्यांनी ही गोष्ट खूप पॉझिटिव्हली आणि खूप स्पोर्टिंगली घेतलेली आहे, ना की फार त्याचं टेन्शन घेऊन किंवा त्याच्याबद्दल बाबा फार दंगा करून किंवा त्रागा करून डिप्रेशनमध्ये जाऊन, असं नाही. सो ही खूप अवघड आणि महत्त्वाची गोष्ट आहे. सो मला याही गोष्टी नक्कीच तुम्हाला विचारायच्या, दोघांना सुद्धा जर सांगणं शक्य असेल तर, की जेव्हा तुमची मुलगी एक स्पेशल चाइल्ड आहे हे तुमच्या लक्षात आलं, तेव्हा तुम्ही ती गोष्ट कशी ॲक्सेप्ट केली. आज लिस्टर्सना तुम्ही त्या दृष्टीनं काय सांगाल? तर काय की जेव्हा आपल्या आयुष्यात काही घडतं त्याच्यानंतरच आपण शिकत जातो, आणि आमच्या आयुष्यात हे घडलं. आणि आज मी जेव्हा त्याच्याकडे बघतो तेव्हा मला असं वाटतं की हा मोठा आशीर्वाद होता मला देवाकडनं, आणि आमच्या आयुष्यामधला सर्वात
मोठी घटना आणि ज्या घटनेनी आणि ज्या मुलीमुळे किंवा जिचं आज अस्तित्व इतकं आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते शी वॉज अ बून इन डिस्गाईज. ते कारण आम्हाला बऱ्याचशा गोष्टी तिने आमच्याकडनं करून घेतल्या, तिने बऱ्याचशा गोष्टी कशा करायच्या ते आम्हाला शिकवलं आणि ही जी जर्नी आहे ती इज इनकम्प्लीट विदाऊट तनया. तेव्हा या प्रवासाला आपलं म्हणणं, कारण मी पाहिलं आता आम्ही जेव्हा शाळा चालवतो तेव्हा बऱ्याचशा आरतीला जास्त त्यातलं माहिती आहे, शी शुड टॉक अबाउट इट, की जी पेरेंट्स येतात आणि ज्यांच्या घरी असे मुलं आहेत त्यांचा प्रत्येकाचा जे आमच्या बाबतीतही झालं की वाय मी, आमच्याबरोबर असं का झालं, या प्रश्नाचं उत्तर नसतं. आणि हा प्रश्न खरं तर कोणी एकमेकाला स्वतःला विचारूही नाही. यू हॅव टू टेक इट की झालं आहे ना आता, हाऊ कॅन यू फाईट इट अँड गो अहेड. आणि हे केवळ आरतीने केलेलं आहे. म्हणजे मी याचा पूर्णपणे 100 मार्क्स तिला देतो. आज माझी मुलगी जे काही आहे फ्रॉम व्हॉट शी वॉज, ती रांगतही नव्हती सुरुवातीला. तेव्हापासून तू आता तिला पाहिलंस, शी इज अ 20 year old गर्ल नाव. आणि ती धावते, ती पळते. तिला आत्ता तिचं बोललेलं तुला थोडं बहुत कळत असेल, आम्हाला सगळं कळतं, पण ह्या कुठलीच गोष्ट ती अचीव करू शकेल असं वाटलंच नव्हतं. आणि हे केवळ आज थँक्स टू आरती. मी जे काही केलं हे मागे राहून हे माझ्याकडनं देवाने करून घेतलं, पण जे तिने केलं हे केवळ तिच्या बुद्धिमत्तेला सूट करणारं आणि रिसर्च करून आणि या जगामध्ये जे काही होतं ह्याचा सतत जे आपल्याला फायदेशीर ठरेल ते करण्याचा प्रयत्न केला. आणि मी परत हेच म्हणतो की आमच्यावर प्रचंड अंबाबाईची कृपा आहे की मला हे सगळं करून तिला देता आलं. अदरवाईज आय वूड हॅव बीन हेल्पलेस. आणि ती वेळ मी लोकांच्यामध्ये बघतो आणि म्हणून आम्ही ही शाळा चालू केली. या शाळेमध्ये परत म्हणजे मला आत्ता मोठ्याने सांगावं असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी आम्हाला खूप मदत केली. ती शाळा त्यांनी आम्हाला बिल्डिंग दिलेली आहे. सो आय एम अगेन एक्स्ट्रीमली ऑब्लाइज टू हिम, ग्रेटफुल टू दॅट ठाकरे फॅमिली. आणि आम्ही जे काही करतो आहे त्यांनी किती लोकांना फायदा होतो आहे आणि किती लोकांना फायदा होईल हे माहीत नाही, परंतु आमच्या मनाला नक्की असं वाटतं की वी आर डुईंग द बेस्ट दॅट वी कॅन फॉर द कमिंग जनरेशन. कारण ही संख्या वाढत चाललेली आहे. हल्ली पूर्वी एखाद्या घरात तुम्हाला असं मूल दिसायचं, आता खूप खूप दिसतं. त्याचं कारण कळलं नाही. प्रदूषण आहे, त्याला टेन्शन्स आहेत, स्ट्रेसेस आहेत. हजबंड वाईफ दोघंही काम करणारे, दोघांच्या मनात स्ट्रेस, आर्थिक चणचण, या सगळ्यातून निर्माण होणारी ही कुठली तरी एक टंचाई जी तुमच्या प्रेमात राहून जाते, त्याचं कुठेतरी हे रूप असावं. म्हणजे आय एम जस्ट गेसिंग. पण याच्यातून मुलांना जी काही मदत आम्ही करू शकतोय ती करायची, हे आमचं हेतू आहे आणि उद्दिष्ट आहे. तेव्हा आय एम एक्स्ट्रीमली हॅपी आणि प्लीज टू डू दिस फॉर एव्हर. म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्यांनी खूप दिलं आम्हाला. त्यामुळे आम्हाला तिच्यासाठी आज जसं आरती म्हणाली की ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, सगळं जग फिरलो, परंतु नेव्हर एव्हर फेल्ट की अरे कसं करायचं. इट ओपन, द विंडोज केप्ट ओपनिंग, द डोअर्स केप्ट ओपनिंग. ओके. तू काय सांगशील, एक तुझा काही एक्सपिरियन्स पण आहे शाळांमधून वगैरे पण बघतेस तू, पॉझिटिव्हली कशा गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या इन केस कोणाच्या लाईफमध्ये असतात? द फर्स्ट थिंग इज ॲक्सेप्टन्स अँड फेसिंग. म्हणजे पेरेंट्स जनरली इनिशियली डिनायलमध्येच जातात. दॅट इज द फर्स्ट स्टेप थिंग दॅट दे हॅव टू ओव्हरकम. दॅट इज द मेजर ऑब्स्टिकल, डिनायलमध्ये जाणं. त्याच्या ओव्हरकम दॅट ऑब्स्टिकल अँड देन लुक ॲट द चाइल्ड ॲज अ लेबर ऑफ लव्ह. आणि you just love the child for what the child is आणि what the child can do. Don't look at what the child cannot do. Look at what the child can do. आणि एव्हरी टाईम जे काय मूल आपलं करू शकतं आहे त्याच्यामध्ये आनंद घ्या. इट इज ॲक्च्युली यु नो की जसं आपण आपल्याला कुणालाही मूल झालं की मूल वाढतं, जसं मूल वाढतं तसं आपण त्याच्यात आनंद घेत असतो. अरे मूल रांगायला लागलं, मूल चालायला लागलं वगैरे. फक्त आमचं काय होतं ते प्रोलॉंग्ड होतं ॲक्च्युली, मी म्हणेन की. आणि मग त्यातला जो आनंद होता की पहिल्यांदा ती उभी राहिली, पहिली 4 पावलं घेतली, तो आनंद वॉज लाईक सांगूच शकत नाही असं की. तर टेक जॉय इन एव्हरी स्मॉल थिंग. लुक ॲट द पॉझिटिव्ह, लुक ॲट द सेलिब्रेट लाईफ. बेसिकली सेलिब्रेट व्हॉट इज गुड इन लाईफ. डोंट लुक ॲट द नेगेटिव्ह. दॅट इज द वे. गप्पा मारता मला बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून शिकता आलेल्या आहेत आणि रादर या गोष्टी लिस्नर्सना पण नक्कीच ऐकता आलेल्या आहेत, पोहोचलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत. सो जेव्हा आपल्या लाईफमध्ये
परमेश्वराकडून अशी एखादी गिफ्ट येते, एखादी स्पेशल चाइल्ड आपल्याला होते, तेव्हा आपल्या मुलाला तर कसं सांभाळायचं, तिथं कुठे त्रागा न करता, डिप्रेशनमध्ये न जाता जे आहे तर त्याला आपल्याला पॉझिटिव्हली कसं फेस करता येईल. आणि एक जसं आता आरतीने सांगितलं तसं लाईफ हे सेलिब्रेट आपण कसं करू शकू प्रत्येक गोष्टीतून, याचा विचार जर आपण खरंच केला ना, तर कितीही संकट आली मोठी मोठी तरीसुद्धा आपण ती नक्कीच इझिली पार करू शकतो. असा काहीसा कॉन्फिडन्स आपल्याला या दोघांच्याशी बोलताना नक्कीच येतो, कारण त्यांनी तो प्रूव्ह करून दाखवलेला आहे. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM. जाताना एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे की या दोघांना एकमेकांना काही खास मेसेज द्यावासा वाटतो का? विचारूया या गाण्यांच्या नंतर. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM. दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज आपल्याबरोबर खास मेड फॉर ईच अदर कपल, आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते कलाकार अजिंक्य देव आणि सौ आरती अजिंक्य देव. या दोघांची मेड फॉर ईच अदर जर्नी आपण आतापर्यंत जाणून घेतलेली आहे. त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्याला नकळतपणे शिकता येतात नेहमीप्रमाणे, हे तुम्हालाही माहिती आहे. मला तुम्हा दोघांनाही आता जाताना एक विचारायचं आहे की तुम्हा दोघांना जर एकमेकांना काही छानसा मेसेज द्यायचा असेल तर तो तुम्ही द्याल का? आणि आजचा एकूणच ओव्हरऑल एक्सपिरियन्स मला त्याबद्दल तुम्हाला विचारायचं आहे. मला खूप मजा आली, खूप उजळणी झाली पूर्वीच्या गोष्टींची. आणि यू कुड से मेड फॉर इच अदर तुम्ही जे हे केलेलं आहे त्याच्यानी एक रिकिंडल काइंड ऑफ आवर ओल्ड रोमॅन्स, आणि खूप छान वाटलं, खूप मजा आली, गंमत वाटली. एक तर मला असं वाटतं की हा खूप छान कार्यक्रम आणि हा खूप मस्त सब्जेक्ट तू घेतलेला आहेस रेडिओच्या मार्फत मेड फॉर इच अदर कपल्सना आणायचं. अर्थात मेड फॉर इच अदर आम्ही आहोत हे आम्हाला आत्ता कळलं तुझ्याद्वारे. आम्ही विसरलोच होतो की आम्ही मेड फॉर इच अदर आहोत ते. पण या जसं आरती म्हणाली की रिकंडल झाल्या बऱ्याचशा मेमरीज. मला आत्ता एकदम सडनली जाणार, अरे मी नव्हतोच, या गोष्टी झाल्या आरतीच्या आयुष्यात, मी नव्हतोच, आणखी होतो तरी मला कल्पनाच नव्हती. सो एक उजळणी झाली आणि ती खूप छान उजळणी होती आत्ता इतक्या वर्षांच्या संसारानंतर. आणि असं वाटतं की अरे वा, सो बऱ्याचशा गोष्टी राहिल्या आहेत त्या आठवल्या, आता पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी बदल करून चेंजेस करून पुन्हा नव्या अर्थाने हाच रोमॅन्स किंडल करायचा आणि पुढे न्यायचा हा प्रयत्न करणं. आणि बाकी कोणाला काय सांगणारे आम्ही कोणीच नाही आहोत, परंतु आमच्याकडनं एवढंच म्हणणं आहे की एव्हरी कपल इज ॲक्च्युली मेड फॉर इच अदर. यू हॅव टू रिअलाइज इट विदिन आणि एक्सेप्ट द फॅक्ट की म्हणजे द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साईड. हा जो सर्वात मोठा की जर तुम्ही बाजूच्याच्या घरात बघत राहिलात तर आयुष्यभर तुम्हाला दुःखच होणार आहे. प्लीज डोंट डू दॅट. एकदा निर्णय घेतलात, एकदा डिसिजन घेतलं, स्टिक टू इट आणि मूव्ह ऑन. दॅट इज लाईफ. आणि आरतीला मेसेज काय देणार अजिंक्य आज? काय नाही, आय लव्ह हर फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ. आणि बट आय वुड जस्ट से की मी एवढंच म्हणेन की या जसा मी आत्ताही आधी होतो आता आहे आणि प्रयत्न हाच राहणार आहे की शेवटपर्यंत त्याच पद्धतीने पाठीशी उभा राहण्याची ताकद राहील माझ्याकडे. सो आय बी देअर, गॉड विलिंग. तू येणार मेसेज देशील अजिंक्यला? मी म्हणेन आय एम व्हेरी थँकफुल टू हिम. त्याची साथ लाभली मला आणि त्यांनी खूप मला सपोर्ट केलं सगळ्यामध्ये, आणि असाच त्याचा सपोर्ट पुढेही मला लाभेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. आणि आय जस्ट होप दॅट वी कॅन सपोर्ट इच अदर अँड ग्रो ओल्ड टुगेदर अँड बी देअर फॉर इच अदर अँड फॉर अ डॉटर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सो नक्कीच एकूणच तुमची सगळी ही स्टोरी ऐकल्यानंतर बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकता आल्या की समजा एखादं स्पेशल चाइल्ड आपल्या लाईफमध्ये आलं तर त्या गोष्टीला आपण कसं फेस करायचं. स्ट्रगलिंग पॉईंट्स जे आपल्या लाईफमध्ये येतात तर ते आपण कसे फेस करायचे. रमेश देव, सीमादेव यांचा मी मुलगा आहे, तो एक सेलिब्रिटी स्टेटस मी सांभाळतो आहे, पण त्याचबरोबर एक ह्युमन बिईंग म्हणून मला माझ्या बायकोबरोबर कसं वागायचं आहे, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आज आम्हाला तुमच्याकडून शिकता आल्या. सो ओव्हरऑल जसं मी नेहमीच म्हणते की प्रत्येक मेड फॉर ईच अदरची जी जर्नी असते, जी स्टोरी असते ती आपल्याला खूप काही शिकवून जात असते. आणि म्हणूनच तुम्ही दर बुधवारी नेहमीच मनापासून ऐकत असता दिल से. तर आता इथे मी म्हणणार आहे तुम्हाला टाटा बाय बाय. पुन्हा आपण भेटणार आहोतच उद्या रात्री 8 ते 12 या वेळेमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, गुड नाईट, शब्बा खैर, अँड ऑफकोर्स टेक केअर.